महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. हे फक्त पुण्यातच घडू शकतं या वाक्यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, एका पक्षाच्या प्रमुखानं घेतलेली दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखाची जाहीर किंवा प्रकट मुलाखत. म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत आपल्याला आठवत असेल. इतकंच काय तर नियमित म्हणजे नित्यनेमाने एक पायंडा किंवा परंपरा जोपासली जावी तशा पद्धतीनं काम करत असलेले काही पुणेकर वेगवेगळ्या पक्षाच्या पक्षनेत्यांना, वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना ऐन निवडणुकीच्या काळात एकत्र आणतात आणि त्यांना छान फराळ खायला घालतात. हे सगळं पुण्यातच घडू शकतं. त्याचं कारण म्हणजे पुण्याचं वैशिष्ट्य, पुण्याला असलेली एक संस्कृती, आणि ही संस्कृती जोपासण्याचं, जपण्याचं, पुढे नेण्याचं काम या पालखीचे काही भोई करत असतात, ज्यांना आपण पक्के पुणेकर म्हणू शकतो. ते पुणेकर आज माझ्यासोबत आहेत. मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत वाडेश्वर कट्ट्याचे हे 4 धुरंधर खांदेकरी म्हणूयात किंवा भोई म्हणूयात. मी पालखीचे भोई म्हणेल. तर ही पालखी वाहून नेणारे भोई भाऊ शिरोळे, म्हणजे ॲडव्होकेट श्रीकांत शिरोळे. या प्रत्येकाची राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. म्हणजे भाऊ काँग्रेसचे सभासद होते, त्यानंतर पुणे महापालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होते आणि बरंच काही. आता भाऊंचे चिरंजीव हे मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. त्यांच्या शेजारी बसलेत अंकुश अण्णा काकडे. अंकुश अण्णा नेहमी फटाके फोडत असतात तोंडाने, कारण ते प्रवक्ते आहेत बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे. अंकुश अण्णा हे पुणे महापालिकेचे माजी महापौर आहेत आणि आजही सक्रिय असतात राजकारणामध्ये. साहेबांसोबत, शरद पवार साहेबांसोबत आपण त्यांना बऱ्याचदा पाहतो. पुण्याचे माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे नेते डॉक्टर सतीश देसाई सांस्कृतिक कामात व्यस्त असतात. पुण्यभूषण दिवाळी अंक असू द्यात किंवा मग त्यांची दिवाळी पाठसारखा उपक्रम, त्यामध्ये ते पुणेकरांसाठी काहीतरी प्रत्येक वेळी नवीन घेऊन येत असतात, ज्याचा आस्वाद पुणेकर घेत असतात. आणि उज्ज्वल केसकर. नमस्कार. उज्ज्वल केसकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत बघा. ते देखील पुणे महापालिकेमध्ये होते, पक्षनेते होते. आणि महत्त्वाचं म्हणजे की महापालिका कायदा आणि इतर सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्याचा कीस काढणे, त्याचा अभ्यास करणे, यामध्ये ते पारंगत आहेत. तर हे पक्के पुणेकर आज आपल्यासोबत आहेत आणि निमित्त आहे दिवाळीचं. आपलं सगळ्यांचं आमच्या या स्टुडिओमध्ये स्वागत. दिवाळीच्या निमित्तानं आज आपण गप्पा मारणार आहोत. पुण्याची संस्कृती, पुण्याची परंपरा, बदलतं पुणं, बदलतं राजकारण आणि तुमच्या मनात येईल ते. मी प्राथमिक ओळख यांची करून दिली आहे. सुरुवात आपण करूयात. यांनी एकमेकांची 2-2, 3-3 वाक्यामध्ये ओळख करून द्यायची. भाऊंनी अण्णांची आणि मग अण्णा डॉक्टरांची. हां, अंकुश अण्णा यांना म्हणजे आमचं नातं आहे हा भाग वेगळा, पण त्यांना सक्रिय राजकारणामध्ये साधारण 1972 पासून मी त्यांना ओळखतो. बरं. वयाच्या 19-20व्या वर्षापासून त्यांनी. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की 72 साली बारामतीला ते एका महाविद्यालयीन कॅम्पसाठी NCCमध्ये असावे, FIV कॅम्प, त्याच्यासाठी ते गेले होते. आणि तिथं गेल्यानंतर पवारसाहेबांना त्यावेळेला गृहराज्यमंत्री होते. बरं. आणि पवारसाहेब त्यांच्या कॅम्पला भेट देणार होते म्हणून हे सगळे तिथे थांबले होते. आणि थोडा वेळ लागला, म्हणजे मंत्र्याला यायला उशीर होतो करता तर हे त्यावेळेस तरुण रक्त असल्यामुळे एक क्षणभर अण्णाच्या डोक्यात विचार आला होता की नाही ते कोण कधी येणार, किती वेळ आपण थांबायचं, आपण गेलेलं बरं. पण तितक्यात गाड्या आल्या, लाल दिवा आला, भोंगा आला, सगळं आलं आणि पवारसाहेब आले. ते सगळं चित्र पाहिल्यानंतर अंकुश अण्णांच्या मनामध्ये इतकं चांगलं प्रतिभा निर्माण झाली पवारसाहेबांची. आणि त्या क्षणापासून 1972 पासून 2025पर्यंत अंकुश अण्णा पवारसाहेबांचे भक्त आहे. जिथे पवारसाहेब तिथे अंकुश अण्णा. मग पवारसाहेबांनी राजकारणामध्ये जी काही स्थित्यंतर झाली त्या प्रत्येक स्थित्यंतरामध्ये अंकुश त्यांच्या एवढ्या वेळ ठामपणे पडला.
नेत्याशी एकनिष्ठ कसं राहावं, याचं नेता काय देतो काय देत नाही, राजकारणात काय मिळेल मिळणार नाही, काही मिळालं काही नाही मिळालं, मिळायला पाहिजे होतं, पण तरी देखील त्यांना फूस लावण्याचे प्रकार झाले. काही मुख्यमंत्र्यांनी हा प्रयत्न केला की त्यांना सोडून आमच्याकडे या, ठामपणे नकार दिला. आणि पवारसाहेबांची जी एकनिष्ठ राहणं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अंकुश काकडे. ओके. आणि त्याचं म्हणजे आम्ही बऱ्याचदा अनुभव घेत असतो अंकुशांनाशी बोलताना ते जाणवतं. अण्णा, तुम्ही डॉक्टरांची ओळख करून द्या. मी डॉक्टरांची ओळख करून देण्यापूर्वी श्रीकांत भाऊंनी एवढी आठवण त्यांच्या डोक्यामध्ये ठेवली. मी पुण्यामध्ये, तुम्ही मला डॉक्टरांची ओळख करून सांगेल ती देईलच, पण स्मरणशक्तीच्या बाबतीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 2 व्यक्तींना मी स्मरणशक्तीच्या बाबतीमध्ये दाद देतो. ते आहेत पहिले उल्हास पवार आणि त्याच्यानंतर श्रीकांत शिरोळे. अर्थात श्रीकांत शिरोळेंना वडिलांपासून वारसा मिळाला आहे, त्यामुळे राजकारणातले किस्से, समाजकारणाचे सुद्धा किस्से आणि ते डोक्यामध्ये ठेवणं. आज त्यांच्यापेक्षा मी जवळपास, तुझं वय किती आहे तसं भाऊ? 80. मी 8 वर्षांनी कमी आहे, पण त्यांच्या इतकी तल्लक माझी स्मरणशक्ती नाही. ठीक आहे, त्यांना ती परमेश्वराने देणगी दिली. आमच्या वेळेला परमेश्वर झोपले होते की काही मला माहिती नाही. डॉक्टर देसाईंचं काय ओळख करून द्यावी. पुणे शहरातला सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, राजकीय कार्यक्रम असू द्या, औद्योगिक असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती असते म्हणजे असते. फक्त एकच आहे की त्यांनी ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आभार प्रदर्शनापर्यंत ते कधी थांबवत नाही. आम्ही आणि तो त्यांचा एक डॉक्टर ब्रँड झाला आहे. आणि मला आनंद वाटू का श्रीकांत त्यांचं वाईट वाटू, त्याचा त्यांना अभिमान वाटतो की लोक म्हणतात, अरे डॉक्टर देसाई आज बराच वेळ कार्यक्रमाला थांबले. म्हणजे पुण्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या वल्ल्या आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर देसाई आहेत. आणि राजकारणाच्या पलीकडे काम करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत. त्यामुळे हे एकमेकाचे सगळे, आणि आम्ही 4 जण आहोत, एकमेकाला प्रत्येकाची अंडी पिल्ली माहिती आहे. ते तुम्ही आमच्याकडे बोलून दाखवता मग एकमेकांची बरं. त्याच्यामुळे, आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये कोणी एकमेकाच्या जो आक्षेप घेऊ शकत नाही. मी जे सांगतोय डॉक्टरचे आहे काही मत माझ्यावरती आक्षेप घेण्याची, हे चुकीचं आहे म्हणण्याची करू शकत नाही, कारण आम्ही वस्तुस्थिती सांगतो. फर्स्ट हँड इन्फो असते. पण एक आहे, एक चांगला मित्र आहे आम्हाला, आम्ही वाडेश्वर कट्टा त्याचं क्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे. पुणे आणि सांस्कृतिक क्षेत्र, दिवाळी पाठ असेल, दिवाळी अंक असेल किंवा जे काय, पण त्या क्षेत्राला उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम. आणि जसं आता अण्णा म्हणाले की टीका ही होतच असते, आणि पण सच्चा पुणेकर तोच की सगळ्या टीकेला हसतमुख उत्तर देतो, पण आपला मार्ग सोडत नाही. डॉक्टरला कोणी काही चांगलं बोला वाईट बोला, तो त्याच्या मार्गावर कधी विचलित झाला असं कधी दिसलं नाही. पण एकच आहे त्याच्याकडनं, खरंच श्रीकांत तू आणि मी एक गुण घेतला पाहिजे. आपण एखादं काय झालं की लगेच रिॲक्ट होतो, आणि आपल्या मनातलं जे आहे ते लगेच बोलून दाखवतो. नाही चुकीचं आहे. डॉक्टर ज्याला आपण आतल्या गाठीचं म्हणतात कसं आहे, समोरच्याचं ऐकून घेतो पण स्वतःची प्रतिक्रिया कधीही देत नाही. पण त्याचा जनसंपर्क अफाट आहे. म्हणजे त्याच्या काही मुलीच्या लग्नाला म्हणा किंवा काय कार्यक्रमाला गेलो ना, ज्या प्रकारे ज्या सगळ्या क्षेत्रातली मंडळी आली होती ना, की ती डॉक्टर सतीश देसाई म्हणूनच आली होती. आणि डॉक्टर देसाई वाढला कुठं तर मंडईमध्ये. म्हणजे मंडईची संस्कृती आणि डॉक्टरचा जो लोकसंग्रह पाहिला, ते 2 टोक आहेत, पण ते दोन्हीची कसरत उत्कृष्टपणे सांभाळली. आणि आमचे म्हणजे फॅमिलीचे ते फॅमिली डॉक्टर आहेत, ते कसब्यातनं फॅमिली व्यवस्थित आहे. आता या दोघांनी सांगितलं डॉक्टरांबद्दल, मला एक गोष्ट सांगण्याचा मोह होतोय. मी डॉक्टरांना बघण्यासाठी खूप आतुर होतो. आणि ते निवडून आले. महानगरपालिकेच्या सभागृहात जेव्हा पहिल्यांदा गेले त्यावेळेला मी वरच्या त्या प्रेक्षक गॅलरीत बसलो की आमच्या अण्णा जोशींना पाडलेला माणूस कोण. म्हणजे डॉक्टर देसाईंची पहिली माझी ओळख अशी की अण्णांना पाडलं, जायंट किलर 79ला. आणि त्यांना एकदम अचानकपणे ना, ते तर प्रॅक्टिस करत होते, रोज पेशंट तपासायचं, असं तुमचं काम सुरू होतं. मंडईत वाढला आणि आता जनसंपर्क, पण ती
ती कसरत त्यांनी सांभाळली. पण त्यांना ते त्यावेळी ओळखलं गेलं की या माणसाकडे येणारे जे लोक आहेत, कारण शेवटी पेशंट आणि डॉक्टरचे जे पण रिलेशन आणि असतं त्याच्यामध्ये ते सुद्धा- मतांमध्ये नाही, कन्वर्ट नाही. होऊ शकतं. श्रीकांत म्हणतो ते खरं आहे मंडईमध्ये, पण शेवटी आमचं सहवास मिळाल्यामुळे ते वाद झाला. नाही ते काय शेवटी हे शेवटी तो मान्य नाही करणार, पण ही नाही आम्ही वस्तुस्थिती आहे. मान्य करतो ना, शेवटी काय की तुम्ही महानत आहात डॉक्टर. पॉडकास्ट कोण कोण ऐकते मला माहित नाही, पण असे 12चे मित्र असतील ना चांगल्या अर्थानं, अरे इंग्रजीमध्ये म्हण आहे सगळ्यांचं ना, आयुष्य इंग्रजीमध्ये म्हण आहे ना की मॅन इज नोन बाय हिज कंपनी ही किप्स. हो पण त्यामुळे डॉक्टर मोठा आहे ना आमच्यामुळे. नाही खरं आहे ते, काय ते मान्यच करायला पाहिजे. त्यामुळे डॉक्टर तुम्ही आता मी केसकरांना विषय पहिलं म्हणजे अंकुश मला केसकरांचं जे आहे ना ते म्हणजे कायम केसेस आठवतात. म्हणजे नावात जसं केसकर आहे ना, तर ही केस ते उज्ज्वल केस, बरोबर ती मी केस. सभागृहात जेव्हा पहिल्यांदा उज्ज्वल आणि विकास ही जोडी आम्ही जेव्हा सभागृहामध्ये 79 ला आलो, मला वाटतं 92ला उज्ज्वल आणि 97 नाही, बॅनर नव्हतं. किंवा 2002 पासून मग मी पाहिलं त्यांना. पण उज्ज्वल आणि विकास हे म्हणजे उभे, पूर्वी शिवाजीराव आढाव आमच्याकडे होते, हा ते उभे राहिले सभागृहामध्ये, आणि तिकडून नंदू घाटे, की सगळे सभागृहातले लोक एकदम आता हे काय विचारतील टेन्शनमध्ये असायचे, म्हणजे अधिकारी पण आणि बाकीचे विरोधी नगरसेवक पण. ती परंपरा, ती प्रथा पुढच्या काळामध्ये विकासनी आणि उज्ज्वल उभा राहिला की वरच्या अधिकाऱ्याला पण घाम फुटायचा आणि सभागृह सगळं शांतपणे ऐकत. आता हा काय बॉम्ब काढणार, खिशातनं काय कागद काढणार, याच्याकडे जी माहिती असते त्या माहितीचा उपयोग सर्वसामान्य माणसांच्या करता कसा करता येईल, तो तेव्हापासून 2002 पासून आज 2025 पर्यंत, म्हणजे आता इथे येताना सुद्धा तो मुंबईवरनं इथे आला. बरोबर आहे. म्हणजे याच्याबरोबर आम्ही चौघेही कोकणामध्ये गेलो होतो. त्या सगळ्या कामामध्ये मित्र जोडणं आणि जोडलेले मित्र टिकवणं, आणि ते कटिंग अक्रॉस पॉलिटिकल आयडिया, पॉलिटिकल काय व्ह्यूज कोणाचे काय असतील, पण मैत्री हा एक विषय आहे की ज्या ठिकाणी उज्ज्वलनी खूप, तो आता सांस्कृतिक महोत्सव करतो, किती वर्ष करतो. परत गोव्याला त्यांनी जितेंद्र अभिषेकी बुवांच्या बरोबर कार्यक्रम केला, केवढा मोठा कार्यक्रम केला. वर्षानुवर्ष असा एखादा कार्यक्रम करणं हे अतिशय अवघड काम आहे, म्हणजे सगळ्या अर्थानं अवघड काम आहे. पण उज्ज्वलनी संबंध त्याची टीम सुदैवानं, त्याच्या मिसेस, त्या याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट, त्याच्यासोबत कार्यकर्त्यांची इन्व्हॉल्वमेंट इतकी मोठी आहे की महानगरपालिकेला उज्ज्वल केसकर सारखे आणखी 10 जर नगरसेवक मिळाले तर पुणे महानगरपालिका पुढच्या वेळेला टक्केवारीवरून कामावरती येईल. नाही, आणि डॉक्टर म्हणाला, हा, डॉक्टरनी हा त्याचा महानगरपालिकेतला कंगोरा सांगितला. भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता हा तसाच चौकटीमध्येच काम करतो. हो त्यांचा भारतीय जनता पक्ष किंवा पूर्वीचा जनसंघ परिवार याच्या पलीकडेच जात नाही. ती चौकट मोडण्याचं काम प्रथम केलं ते गिरीश बापटांनी. गिरीश बापट सर्वमान्य, सर्व जाती धर्मामध्ये, सर्व पक्षामध्ये होता, आणि त्याचा तोच वारसा, मी तो वारसाच म्हणेन, कारण आजही भारतीय जनता पक्षामधले काम करणारे सक्रिय कार्यकर्ते हे त्यांच्या चौकटीच्या बाहेर जायला घाबरतात, त्यांचे नेते काय म्हणते. पण उज्ज्वल मात्र काही जरी पण नेतृत्व काय म्हणत असेल तर सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणं, सगळ्यांबरोबर सगळे जसे वागतील तसे वागणं, हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. श्रीकांतने जे अंकुशबद्दल सांगितलं की एकनिष्ठ नेत्यांच्या बरोबर ते होता, मला चांगलंच मत आहे, चांगलं वाटतंय. उज्ज्वलची गोपीनाथ मुंडेंच्या बरोबर जी निष्ठा होती, ते गोपीनाथ मुंडेंचं अचानक निधन झाल्याच्या आधी जो शेवटचा फोन होता त्यांनी, तो उज्ज्वलला होता. म्हणजे उज्ज्वलनी, गोपीनाथ मुंडेंनी सांगायचं आणि उज्ज्वलनी ऐकायचं, आणि उज्ज्वलनी जे सांगायचं ते गोपीनाथ मुंडे इतकी. गोपीनाथ मुंडेंचे नाव काढलं म्हणून मी सांगतो की गोपीनाथ मुंडे जाण्याच्या अगोदर सारे 2-3 आठवडे बालेवाडीला कोणातरी लग्नाला आले होते, आणि दत्ता खाडे हा त्यांचा जवळचा, माझा जवळचा कार्यकर्ता, आणि त्यांच्या पण जवळ तो काही त्यांनी त्याला मदत केली होती म्हणून. तर तेव्हा दत्तानी मला फोन केला आणि मला म्हटलं की तुमचे मित्र आले तिथे जेवायला. ते टेलिफोनचं संभाषण गोपीनाथ मुंडेंनी ऐकलं आणि दत्ताला विचारलं की कोण आहे, तर त्यांनी माझं नाव सांगितलं आणि म्हटले मला फोन दे. आणि मग गोपींद्रनाथराव आणि मी आमचं बोलणं झालं. तर मला म्हणाले काय शिवळे साहेब काय चाललं आहे. ते म्हटलं मी वाट बघतोय की माझा वर्गमित्र, आम्ही लॉला एकत्र होतो एका वर्गामध्ये, बरं, मी आणि गोपींद्रनाथ. तर मी म्हटलं मी वाट बघतोय की माझा वर्गमित्र शपथ कधी घेतोय. त्यांचं वाक्य होतं की आता मी केंद्रामध्ये दिल्लीला शपथ घेणारच आहे, पण विधानसभेनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच आहे, हे त्यांचं वाक्य होतं. आणि ह्याला दत्ता खाडे साक्षीदार आहे, अनेक लोक साक्षीदार आहेत, पण दत्ता खाडेंनी तो फोन जोडून दिला होता. आणि दुर्दैवानं 2-3 आठवड्यामध्ये ते वाईट प्रसंग घडला. नाही
तर महाराष्ट्रामध्ये एक अतिशय म्हणजे बाकीचं सगळं हा सांगेल, पण आम्ही वर्गमित्र होतो. अरे तुरे असे संबंध होते आमचे. केंद्रामध्ये शंकररावजी गृहमंत्री होते, राज्यामध्ये गोपीनाथरावजी होते आणि दोघंही एकदा सर्किट हाऊसवर एकत्र उतरले असताना आमच्या तिघांच्या गप्पा झाल्या होत्या. असे या दिवाळीच्या अगोदरच. बरोबर. मग दिवाळीसाठी ते बिहार निघाले होते गावाकडे त्यांच्या, ते होते, त्यांच्या सौ होत्या आणि मग सर्किट हाऊसमध्ये ओव्हरनाईट त्यांनी मुक्काम केला. चव्हाणसाहेब त्यावेळेला इथं होते आणि अशा त्या गप्पा. पण गोपीनाथराव मुंडेंनी ज्या कार्यकर्त्यांना पाठीवर हात ठेवला तो प्रामाणिकपणे, आणि त्याच्या काही मग त्याला मदत करायची म्हणजे करायचीच. आणि खरं आजची भारतीय जनता पक्षाची जी वाढ आहे त्याचं मूळ कारणापैकी जी अनेक कारणं आहे त्यात एक गोपीनाथ मुंडे. आणि गोपीनाथ मुंडेंचा याच्यावरती जो प्रेम होतं किंवा एकमेकाचं ट्युनिंग होतं, याचं आणखी एक उज्ज्वलचं वैशिष्ट्य मला एक सांगता येईल, जे आमच्यापैकी बऱ्याचशा लोकांचं आहे आणि अनेक लोकांचं नाही, पण ते म्हणजे घरातल्या मुलांच्यावरती लक्ष ठेवणं. अनेक राजकीय पुढारी आपण पाहतो की 24 तास घराच्या बाहेर असतात आणि मुलगा काय करतो, मुलगी काय करते माहीत नाही. सुदैवानं उज्ज्वलची मिसेस ही हायली एज्युकेटेड आहे, हायली क्वालिफाईड आहे. दोन्ही मुलं अतिशय हायली क्वालिफाईड आहेत आणि फॅमिली बॉन्डिंग जे असते, जे हल्लीच्या काळामध्ये फार दुर्मिळ झालेलं आहे, ते फॅमिली बॉन्डिंग उज्ज्वलच्या बाबतीत अतिशय घट्ट आहे. म्हणजे उज्ज्वलमध्ये पडला, तो पायाला ॲक्सिडेंट झाला, तो एकटा काठी टेकत घरी होता. त्या काळात सुद्धा जुने कार्यकर्ते होते, ते घरी त्याला भेटायला आले. मी गेलो तेव्हा तो कार्यकर्ता तिथं बसलेला होता. हे जे अटॅचमेंट आहे कार्यकर्त्यांच्या बरोबर, ती केवळ पदाकरता पैशाकरता नाही, तुम्ही माणसं कशी त्या काळात जोडली, त्या जोडलेल्या माणसांचं उत्तम उदाहरण म्हणजे उज्ज्वल आहे. ते त्यांनी अजूनही, आता आम्ही तिघेही आहोत, तसा उज्ज्वल आमच्यात नवीन आहे, म्हणजे आमच्या सॅटर्डे क्लबमध्ये वाडेश्वर कट्ट्यामध्ये नवीन आहे. पण आम्हाला तो आता इतका एकरूप झालेला आहे की उज्ज्वल नसेल तर आम्ही म्हणतो की आज कुठे गेलो उज्ज्वल. हे एकमेकाबद्दल विचारणं आहे ना, ही आत्ता ह्या आयुष्याच्या ह्या वळणावरती आमच्या चौघांच्या मध्ये ती अधिक घट्ट होत चाललेली आहे. म्हणजे प्रत्येकजण काय करतो यापेक्षा प्रत्येकजण आपला आहे आणि तो आपला अडीअडचणीच्या काळात. म्हणजे मी पहिला फोन अण्णाला केला की अण्णा तब्येत बरी आहे का, घसा जर खराब झाला असेल तर विचारतो अण्णा बरं आहे का, श्रीकांतला फोन केला तर विचारतो श्रीकांत वहिनीची तब्येत बरी आहे का, उज्ज्वल पाय बरं आहे का. हे जे विचारणं आहे ना, हे वाडेश्वर कट्ट्यामुळे अधिक घट्ट झालेलं आहे. आणि हे आमचे चौघांचं राजकारणाच्या पलीकडं कोणाचे आर्थिक व्यवहार एकमेकाशी अजिबात काही नाही, पण चौघांची मानसिक गुंतवणूक एवढी आहे की ती कोट्यावधी रुपयापेक्षा अधिक मानसिक गुंतवणूक आणि ती मानसिक गुंतवणूक आहे, ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्या दृष्टीने उज्ज्वल त्याचा श्रीमंत माणूस आहे. श्रीभाऊंची एक गोष्ट सांगतो. श्रीभाऊ जेव्हा गावठाणात उभे राहिले, माझं वय राजकारणाचा विचार करण्याचं नव्हतं. बर. मी हाफशेटीमध्ये हार्डली 4थी किंवा 5वी मध्ये असेल. 74 सालातली गोष्ट आहे. पण ज्या वेळेला श्रीभाऊंची पदयात्रा आमच्या गल्लीत यायची तेव्हा श्रीभाऊंच्या पाठीमागे मी जायचो. आणि माझी आई कट्टर जनसंघाची, म्हणून हाफ चड्डीत म्हणलं त्यावेळी तो गणेश हाफ चड्डी होता. तो पुढे पण मी आज पुणेकर त्याला उज्ज्वल केसकर म्हणून ओळखतात, पण त्याचं माझं नातं असं आहे, मी त्याला बंडू केसकर म्हणून म्हणतो. हो हो हो. ते गावठाणातलं आपलं मूळ राहायला गावठाणामध्ये. आणि तसे ते बंडखोर केसकर पण आहेत बरं. म्हणजे असं त्याने वेळप्रसंगी असं दाखवलेलं आहे की ही गोष्ट खरी. आणि अण्णांचं म्हणजे वैशिष्ट्य असं, त्यांचं प्रेम माझ्यावर इतकं की ते महापौर असताना माझ्या परमिट रूमचे उद्घाटन करायला आले. आणि म्हणजे हे फार मोठं डेअरिंग होतं. आणि त्याच्यावर चित्रलेखामध्ये लेख आला की पुण्याचे महापौर परमिट रूमचं उद्घाटन करायला जात आहेत. त्यावेळेला अरुण नशीब तुम्ही नव्हता, त्यावेळेला चॅनल नव्हतं, त्यामुळे पुण्यातल्या वर्तमानपुरतं मर्यादित माझी बदनामी झाली. तुम्ही असतं तर मला पण नाही, चित्रलेखाने लेख लिहिला होता, माझ्याकडे अजून तो लेख आहे. हो ना. पण मी नगरसेवक झालो 97 साली आणि मी निर्णय केला की आपल्या आता परमिट रूम बंद करायची. आणि मी ज्या दिवशी नगरसेवक झालो त्या दिवशी मी परमिट रूम बंद करून टाकले. पण त्यात काही पार्टनरशिप टक्केवारी बरं का, असं काही नाही. नाही आणखी एक तुम्हाला सांगतो, याची म्हणजे उज्ज्वलची आणखीन एक ओळख, तो म्हणजे राजकारण हा भाग वेगळा, पण उपजीविका तो अनेक फॅक्टरीमध्ये किचन म्हणजे त्याला काय म्हणतात, कॅन्टीन चालवायचा. अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी स्वतः कॅन्टीन चालवले. आणि परवा आम्ही ज्यावेळेला त्यांच्या आसोला गेलो होतो त्यावेळेला त्यांनी अतिशय आम्हाला स्वतः चांगला स्वयंपाक केला. तर आम्ही त्याला म्हणलं काय हे कसं काय,
तो म्हणला मी कॅन्टीन चालवायचो, त्यामध्ये कॅन्टीनमध्ये म्हणला मी काही पदार्थ बनवायचो हो का? आणि म्हणजे कठीण परिश्रमामधून पुढे आलाय. पण त्यांनी केलेलं व्हेज तुम्हाला चाललं का? म्हणजे व्हेज दोन्ही केलं होतं. दोन्ही नॉर्मली मासे पण दिले आम्हाला. तुम्हाला चाललं, नाही, नाही, तुम्हाला अरुण, चाललं. हा, पण यांना माझा कसं अनुभव आहे असा आहे- की यांना दातात नाही, अडकल्याशिवाय काही नाही, अरुण, माझा अनुभव असा आहे, जे स्वतः नॉनव्हेज खात नाहीत ते नॉनव्हेज चांगलं करतात. हो. आता मन तुझा लावून काय करतात. अनुभव आहे मला नाही, माहित नाही, नाही. नाही, मी मला खाण्याचा अनुभव आहे, मी करण्याचं काय हे नाही. पण छान. आता तुम्ही भाऊंबद्दल बोलतच होतात. भाऊंविषयी थोडं तुम्ही जरा विस्तृतपणे, म्हणजे आता असं आपण राऊंड पूर्ण करूयात, ओळख जी म्हटलं मी, तर तुम्ही आणखी. नाही, आमच्या शिवाजीनगर गावठाणाचं भाऊ हे फार मोठं ॲसेट होती आणि सर्वात तरुण वयामध्ये नगरसेवक, सर्वात तरुण वयामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं की अतिशय प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी कसं काम करतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण गाव म्हणजे शहराचे ते आणि गावठाणाचे बांबुर्ड्याचे पाटीलच. त्यामुळे आर्थिक संपन्नता होतीच, पण आर्थिक विषय मनामध्ये कधीच आले नाहीत. जंगली महाराज रोड सारखा रस्ता जो केला तो आज मला असं वाटतं की 59 वर्ष झाली, 59 वर्षामध्ये त्या रस्त्याला खड्डा सुद्धा पडला नाही. याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते श्रीभाऊंना द्यावं लागेल. आणि श्रीभाऊंना देता देता आम्ही आमच्याकडेही येतो, कारण का आमच्या लोकांनी त्यांना त्यावेळेला निवडून दिलं होतं गावठाणामध्ये. म्हणजे हे गावठाणाने पुणे शहरातल्या गावठाणातल्या नागरिकांनी शहरावर उपकार केले. नाही तर आता तुम्ही बघता किती वेळा रस्ते होतात. पण भाऊंचा म्हणजे जंगली महाराज रोड म्हणलं की श्रीकांत शिरोळे हे समीकरण झाले. अरुण, यांनी किती श्रेय घेऊ द्या, श्रेय हे काँग्रेस पक्षाला आहे. काँग्रेस पक्षाचे ते उमेदवार हो, जनसंघाच्या लोकांनी निवडून दिलं त्यांना. काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता. बरं. माझे पण वडील ते प्रामाणिक होते आणि नाही, महत्त्वाचं म्हणजे माझे- काँग्रेस पक्षाचे उमेदवार असूनही त्यांनी प्रामाणिकपणा काय काँग्रेस केला? पक्ष आणि हा मतदारांपेक्षा जास्त श्रेय भाऊसाहेबांचं आहे. भाऊसाहेबांच्या त्या पठडीमध्ये तयार होणं, त्या पंपावरती तयार होणं आणि घरामध्ये सगळं ते दररोज पाहणं आणि त्याच्यातून तयार होणं, त्याच्यातनं श्रीभाऊ जास्त तयार आणि झाले. त्यांना काय जसं शेवटी ते घरातलं आहे ना. नाही. आणि महत्व मी तर त्या विषयावरती पण त्यापूर्वी बातम्या केलेल्या, जंगली महाराज रस्ता जो आहे, आणि त्यांनी सांगितलं त्यानंतर त्या कंत्राटदाराला परत कंत्राटच मिळालं नाही म्हणे, नाही का? नाही. ते काय ह्या प्रश्नावर मी इतके वेळा बोललेलो आहे. हां. पुन्हा एकदा सांगतो की त्या कॉन्ट्रॅक्टरनी आपल्याला 10 वर्षाची लेखी गॅरंटी दिली होती बरं. की 1 जानेवारी 76ला रस्ता ताब्यात दिला आणि 31 डिसेंबर 85 पर्यंत या रस्त्याला काहीही होणार नाही. जर काही घडलं, आमच्या करण्यामध्ये चूक घडली, तर आम्ही तुम्हाला ते विनामूल्य पुन्हा करत देऊ. फक्त तुम्ही कोणालाही मंडपाला परवानगी द्यायची नाही, कमानीला परवानगी द्यायची नाही, स्टेजला परवानगी द्यायची नाही. संबंध त्या 2.3 किलोमीटरच्या रस्त्यावरती कुठेही तुम्ही खिळा ठोकायचा नाही, तर 10 वर्ष त्याला काही होणार नाही. आता त्याने दिलेली हमी ही बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी महानगरपालिका 5 वर्ष थांबली आणि 5 वर्षानंतर लक्षात आलं की ह्याच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे म्हणून की ह्या रस्त्याला काही होणार नाही. परंतु दुर्दैवानं त्या 5 वर्षामध्ये ते जे 2 भाऊ होते त्यांची जी भागीदारी पत्र होतं ते त्यांचं तुटलं. बरं. त्या दोघांची मनच एकमेकाशी जुळली नाही आणि मग नंतर एका कामामध्ये 2 एजन्सीज आल्या तर त्याचं कामामध्ये तो दर्जा राहत नाही एक भाग, आणि त्यांचं आपापसातच पटत नव्हतं, तर आम्ही काम देण्याचा प्रश्नच नव्हता ना. आणि त्यांनी 10 वर्षाची गॅरंटी दिली होती, तेव्हा 10 वर्ष महानगरपालिका थांबली. आणि मग जेव्हा हे कळून चुकलं की या ज्या तंत्र त्यांनी वापरलेलं आहे त्या तंत्रज्ञानात जर आपणही केलं तर रस्ता चांगला होऊ शकतो, म्हणून महानगरपालिकेने स्वतःचे 3 हॉस्पिट प्लॅन्ट आजही बसवलेले. बरोबर. एक औंधला आहे, एक येरवड्याला आहे, एक आणखीन आहे. त्यामुळे ती टेक्नॉलॉजी घेतली. आता फक्त फरक एवढाच आहे की त्या पारसी माणसांनी डेडिकेशननी करणं काम आणि स्थानिक ठेकेदारांनी करणं काम, आणि त्या पारसी माणसाला काम देणारा श्रीकांत शिरोळे आणि आजच्या ठेकेदारांना काम देणारा श्रीकांत शिरोळे नाही. त्यामुळे हा फार बेसिक फरक आहे त्याच्यात. त्यामुळे सगळीकडे खड्डे असतात. हा बेसिक फरक आहे. म्हणजे तुम्ही ते प्लांट बसवले, त्या प्लांटमध्ये काय राख टाकतात का सिमेंट घालतात, काय आपल्याला नाही. तर दुर्दैवाने त्या गोष्टीवर इतकी चर्चा झालेली, कोणाला नावं ठेवण्याचा अर्थ नाही. पण काळाप्रमाणे दुर्दैवानं नगरसेवकांना मी त्यांनाही दोष देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की आम्ही ज्या काळामध्ये नगरसेवक होतो, ज्या काळामध्ये भाऊसाहेब होते, बाबुराव सोडत होते, बाबुराव शिवाजीराव ढेरे किंवा आणखीन सगळे आम्ही मंडळी, हा काळ आणि आजचा काळ ह्यात बेसिक फरक हा आहे की आता निवडणुका या आरक्षणावर होतात.
तुमच्या कामावर होत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आज सुद्धा जे इच्छुक आहेत ते अजूनही वाट बघत बसलेत की आता सोडत कधी निघणार आहे आणि माझ्या वॉर्डचं काय होणार आहे. आणि मग मी नाही तर माझी बायको, ते हे विनोदाने सांगतात त्यांच्याकडे आलेले इच्छुक की यावेळेला तरी माझ्या बायकोकडे बघा. विनोदाचा भाग सोडा. नाही, नाही, पण हे जे असं अण्णांचं एक वैशिष्ट्य आणखीन आहे की ज्या वेळेला अण्णा निवडून आले होते आणि त्यांचा प्रभाग हा महिला राखीव झाला आणि स्त्री भाऊनी आग्रह धरला की वहिनींना उभं करा, तेव्हा त्यांनी वंदना चव्हाणांना तिकीट द्यायला लावलं. बरं. म्हणजे वंदना चव्हाणांचा राजकारणातला प्रवेश हा अंकुश काकड्यांच्यामुळे झाला आणि श्रीभाऊ त्याला साक्षीदार आहेत. श्रीभाऊ म्हणत होते की वहिनींना तिकीट दे, वहिनींना तिकीट आणि दे. तो थेट ते सोडून तो त्यांनी थेट ते म्हणले दिल्लीपर्यंत गेला. म्हणजे हा, नाही तो- त्याचा इतिहास असा आहे की अण्णाला 90 साली विधानसभेचं तिकीट दिलं होतं पवारसाहेबांनी आणि महानगरपालिकेची निवडणूक आली 92 साली. हो 2 वर्ष अशी गेली होती. पुढची निवडणूक येणार होती 95 साली. मी अण्णाला म्हटलं की अरे तुला समजा महिला राखीव झाला आहे तर तू ज्योतीला म्हणजे त्या निमित्त मात्र होतील, शेवटी राजकारण सगळं तूच बघशील. विजयराव मोहिते ह्या कुटुंबावर मी टीका करत नाही कारण ते माझे गुरु आहेत, मी कायदा त्यांच्याकडे शिकलो. पण राजकारणामध्ये अत्यंत अपेक्षा धरणारं ते कुटुंब आहे. त्यांना फार मोठ्या अपेक्षा आहेत राजकारणामध्ये आणि कदाचित ही आपल्याला अडचण होऊ शकेल हे मी त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी बिचाऱ्यांनी विचार केला तर नाही पक्ष हे बाजूला आपलं करायचं. आणि मग वंदना चव्हाणला राजकारणामध्ये वंदना चव्हाणचा जो फॉर्म भरला आहे ना त्या फॉर्मवरची सही अंकुशनी केलेली आणि म्हणून तुम्ही त्यांना आणि वंदन वंदना करता. आणि तिची आई वंदना आणि तिची आई पुन्हा कॉफीहाऊसच्या बाहेर डेक्कनला फिरायला गेल्या होत्या तेव्हा यांनी तिला धरून अर्ज करा. बरोबर आहे ना? अगदी खरं, अगदी खरं. पण आता हे झालं आता या सगळ्या- आता तो काय इतिहास नाही, नाही, झाला, आता आता ऐका, काय, ठीक आहे, आता दुःख नाही वाटत. हा, नाही पण दुःख नाही सांगण्याचा मुद्दा काय की राजकारणामध्ये नशीब किती मोठा भाग अगदी play अगदी करतं. अगदी बरोबर आहे. की जर तुमची आता अंकुशच्यात काय कमतरता होती, सहकार क्षेत्रामध्ये इतके वर्ष काम करतोय, या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहकार मंत्री अनेक असे होऊन गेले की त्याच्यापेक्षा कमी योग्यतेचे आहेत. पण संधी ज्याला म्हणतो ना आपण, आजचं उदाहरण घ्या ना, मुरली मोहोळ स्थायी समितीचा अध्यक्ष, महापौरपद, केंद्रात मंत्री, ते पण कुठल्या खात्याचं, कोणाच्या बरोबर, इतकी जोरदार वाढ झालेली. दुसरा पुण्यातलं उदाहरण सांगा नाही, मला. पण अरुण, अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे ना, तो सगळ्यात महत्वाचा आहे. वक्त के पहले और तकदीर के आगे किसी को जिंदगी में कुछ नहीं मिलता. खरंय सगळ्यांच्या बाबतीत तेच आहे ना. राजकारणात पदोपदी राजकारण अनुभव असो, आहे. व्यवसाय असो, बरं का? एज्युकेशन असो. तरी सुद्धा ऑल सेड अँड डन जे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे ते चांगलं आहे. समाधानाने जगलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. हे जे गुण आहेत ना, ह्या गुणामुळे आम्ही चारजण एकत्र राहतो. आणि सगळे वेगवेगळ्या विचारसरणीचे वेगवेगळ्या आणि पार्श्वभूमीचे अरुण, वेगवेगळ्या आम्ही आता उज्ज्वल आम्हाला मी तर junior यांना आहे. खूपच ज्युनियर आहे. पण आम्ही तिघजण समवयस्क आहोत. थोडेफार 5-10 वर्षांनी श्रीकांत भाऊ वर होतील. पण आज आम्हाला अनेक जण म्हणतात महाराष्ट्रातले सुद्धा, किंवा तुम्ही याच्यापेक्षा वर जायला होतं, याच्यापेक्षा तुम्हाला आणखीन पदे मिळाली असती. तिघांना वाटतं, आमच्या तिघांच्या मनामध्ये खंत असू शकते की चला आपण इतक्या वर्षी केलं, पण आमच्या मनामध्ये की आपण नेत्यांच्या प्रती एकनिष्ठ राहिलो. बरोबर. आणि आज महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर लोक म्हणतात अरे पवारांचं एकनिष्ठ, ही जी पदवी आहे म्हणा किंवा हे जे आपल्याबद्दल बोलणं आहे ते आम्हाला इतर आमदारकी खासदारकी नाही मिळाली तरी ती आम्हाला जी पदवी मिळाली की साहेबांचं एकनिष्ठ, ती आमच्या दृष्टीने महत्त्वाचं. डॉक्टरांचंही तसं म्हणजे डॉक्टर कलमाडींसोबत ज्यावेळी होते तर आजही आहे. आजही आहे. आजही आहे. आजही म्हणजे काय की त्यांची पुणे मॅरेथॉन म्हणा की गणेश फेस्टिवल म्हणा, त्यांच्या गैरहजेरीमध्ये डॉक्टर समर्थपणे चालवतात. म्हणजे अजून यंदा सुद्धा कलमाडी अजिबात, मी गेल्या वर्षी पण ते येऊ शकत नाही. पण तो कलमाडींचा काळ एक नाही. वेगळा पुण्याच्या दृष्टिकोनात सगळं ते ग्रँड आम्ही जे आज बघायचो पुणे अरुण, फेस्टिवल आज सकाळी किंवा दुपारी मॅरेथॉन. जब्बारचा फोन आला होता, जब्बार पटेलचा. हां त्यांनी हाच विषय नेमका काढला. तो म्हटलं पुणे फेस्टिवल असेल, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल, मॅरेथॉन असेल, बॉलिवूड असेल, कलमाडीसारखा पुण्याला नेता मिळाला नाही. हे त्यांनी जब्बारने आज हे विषय माहीत नाही पण तो सहज बोलला आज. नाही म्हणजे आम्ही चौघेजण करमणीचे जवळचे आहोत काय, हे सुद्धा पुलोदमुळे वगैरे आले. पण हे आमचं मत त्याला फार महत्त्व नाही. पुणेकरांचं मत आहे. पुणेकरांचं मत आहे की पुण्यामध्ये जे दिल्लीला निवडून गेलेले त्यामध्ये गाडगिळे असतील, धारे असतील, त्यांचा काळ वेगळा होता. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुरेश कलमाडी इतका कार्यक्षम खासदार झाला नाही.
गिरीश बापट आमचे मित्र होते, आमदार म्हणून पुण्यामध्ये त्यांचं अतिशय चांगलं काम, पण जेवढ्या प्रमाणामध्ये विधानमंडळामध्ये ते यशस्वी झाले तेवढे दिल्लीमध्ये मात्र झाले नाही. आणि त्याच्यानंतरचे सुद्धा पक्ष कोणताही असू द्या, विठ्ठल तुपे आमचे होते पण नाही यशस्वी झाले. सिद्धार्थ असेल किंवा आणखीन गेल्या वेळेला कोण होतं, अनिल शिरोळे होता, अनिल शिरोळे होते, प्रदीप कलमाडी होता, जे आहेत. अण्णा आणि होता. कलमाडी केवळ राजकारण नाही तर पुण्याचं सांस्कृतिकपणा, क्रीडा क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र अशी चौफेर दृष्टी असणारा एकमेव सुरेश कलमाडी. ब्रँड पुणे जो एस्टॅब्लिश झाला Correct, correct, तो correct. कलमाडी. नाही, खऱ्या अर्थानं पुण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम कलमाडीच्या अनेक उपक्रमामुळे घडलेलं आहे. मग ते क्रीडा स्पर्धा असतील किंवा गणेश फेस्टिवल असेल किंवा आणि काही त्यांनी घेतलेले कार्यक्रम. पण कलमाडींचं वैशिष्ट्य एक होतं, जे करायचे ते भव्य दिव्य करायचं, मोठं करायचं आणि त्याच्यामध्ये लागेल तेवढीच. बरं, त्याच्याकडे संघटन कौशल्य एवढं मोठं आहे, भल्या भल्या मंडळींना तो त्या कामामध्ये गुंतवून त्यांच्याकडनं अपेक्षित कार्यभाग साधून घेणं हे कौशल्य कलमाडीचंच होतं, हे मान्यच केलं बरं, पाहिजे. आणि एक मला त्यात असं विचारायचं की कलमाडी म्हटलं की तसं एका अर्थाने अमराठी किंवा कोणीतरी बाहेरून म्हणजे दक्षिणेतनं आलेलं कुटुंब असा सगळा बघण्याचा पण दृष्टिकोन एक हा लक्षात सगळा. घ्या, म्हणजे पुणेकर नाही. स्वीकारतात, कलमाडी नाही. जरी नाही, त्या जीव मराठी मला- नव्हते तरी हो. स्वीकारले. त्याचं आडनाव आता- कलमडी होतं, त्याच्या वडिलांचा डेक्कनला दवाखाना होता, मला- तो एनडीएचा विद्यार्थी. पण तुम्हाला मला आठवतं की साहेबांची सभा फडक्या चौकात झाली होती. साहेबांनी त्या सभेत बोलले साहेब की पुण्याचा कारभारी बदला. हां, एक मिनिट. सारसबागेची, झाली. हां. हां, ते 3-4 ठिकाणी त्यांच्या त्या सभा झाल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजित पवारांनी इथे सिंहगड रोडला ते नदीतला गाळ काढणीचा कार्यक्रम होता समारंभ तिथे पुढचं वाक्य त्याने अजित पवार बोलले की पुण्याचा कारभार हा मराठी माणसाच्या हातात असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अमराठी असाच नाही, होता. अमराठी नव्हतं, पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. मी माझं मत आहे, साहेबांचं स्टेटमेंट पॉलिटिकल होतं. कारभारी बदला म्हणजे नवीन संबंध टीम. आणि एक लक्षात घ्या ना, कारभारी बदला हे त्यावेळेला झालं. डॉक्टर म्हणतो खरं, त्याच्या अगोदर साहेबांना साथ देणारं कोण होतं? सुरेश कलमाडी होते. PM सुरेश कलमाडी, विरुद्ध कोणी सुरेश केलेलं? कलमाडी आणि साहेब 1978 पासून म्हणजे 77 साली कलमाडींची एंट्री झाली संजय गांधीच्या काळामध्ये. त्यानंतर 78 साली स्वतः सुरेश कलमाडी शिवाजीनगरमधून उभे राहिले होते, शांतीनाईकची शिवाजीनगरमधून उभे राहिले होते आणि निवडून येणार अशी परिस्थिती होती. आणि उत्साही लोक, आता क्रीडा मंत्री अमकं तमकं, पण त्यावेळेला शांती नाईकच्या पाठीमागे संघ उभा राहिला आणि कलमाडी 12,000 मतांनी पडले. बरोबर. जर कदाचित त्यावेळेला ते तिथं निवडून आले असते तर महाराष्ट्राच्याच राजकारणात गुंतून पडले असते. हो. पण तिथं त्यांना पुणेकरांनी म्हणा किंवा शिवाजीनगरनी स्वीकारलं नाही. पण त्याच्यानंतर मात्र ते दिल्लीला राज्यसभेवरती गेले आणि त्यांचं कार्यक्षेत्र पूर्ण सोडून दिल्लीमध्ये झालं आणि ते त्यांना व्यापक त्यालापणा त्यांनी दिला. नाही, राजकारणात अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे किस्से आपण ऐकत गेलो तर ते अगदी न संपणारे आहेत. थोडंसं आपण आता पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाकडे येऊयात. म्हणजे कालचं पुणे, आजचं पुणे, म्हणजे काल आपण असं म्हणत होतो की सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची किंवा सांस्कृतिक शहर म्हणून पुणे आज हे कॉस्मोपॉलिटन शहर झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रांतातले, वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या स्तरातले लोक इथं आलेले आहेत. तर हे पुणे कसं बदललं, म्हणजे कालचं पुणे, आजचं पुणे, याकडे तुम्ही चौघे कसं बघता? म्हणजे ह्या आणि तुम्ही पुण्याचे बदलाचे एक 3-4 महत्त्वाचे टप्पे आहेत. बरं. अनेक वेळा मी बोललोय, पुन्हा तुम्ही विषय हो. काढला. पहिला टप्पा हा आहे की पुणे हे विद्येचं माहेरघर आणि पेन्शनर लोकांचं शहर ही पुण्याची ओळख होती. सायकलीचं शहर, सायकलींचं शहर ही ओळख होती 1961 सालापर्यंत. 1961 साली पानशेतचा महापूर आला, प्रलय झाला आणि सगळं जुनं पुणे उद्ध्वस्त झालं, जुने वाडे उद्ध्वस्त झाले आणि त्या वाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी म्हणून पुण्याच्या चारी बाजूला नवीन वसाहती उभ्या राहिल्या. तेव्हा जर तो पूर आला नसता तर कदाचित त्यातले 90% मंडळी आजही त्याच वाड्यामध्ये त्याच मुलाबाळांसहित राहिले असते. पण ते होणे नव्हतं. तर त्यावेळेला आणि त्या पुरानंतर दुसऱ्या दिवशी यशवंतरावजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. ते पुण्यामध्ये लगेच तातडीने भेटायला आले आणि त्यांनी जिथे आता कॅन्टीन आहे महानगरपालिकेच्या खाली त्या मशिदीच्या समोर, तिथे बिल्डिंग एवढी मोठी नव्हती, तिथं कोपरा सभा झाली जिथे आता मेट्रोचं स्टेशन आहे तिथे. आणि तिथे जीपमध्ये उभे राहून चव्हाणसाहेबांचं भाषण मला अजूनही आठवतं आहे की ते म्हणाले की नेहमी संकट ही संधी असते.
संकटाकडे संकट म्हणून बघू नका, संधीकडे बघू. कदाचित या 500च्या प्रलयामुळे पुण्याचा आणखीन वेगाने विकास होईल. पुणे विविध मार्गाने आणखीन रुंदावेल, पुण्याच्या कक्षा विस्तारित होतील, हे चव्हाणसाहेब तेव्हा बोलले होते. आणि मग आपण बघा 1961च्या नंतरचं पुणे, पण दुसऱ्यांदा पुणे वाढलं 1980 साली अर्बन लँड सिलिंग कायदा आला. तेव्हा प्रत्येकाला जागा कमी ठेवायला लागली, उरलेली जागा सरकारने घेतली, पण तिथं वसाहती वाढल्या. त्याच्यानंतर पुणे वाढलं. पवारसाहेबांनी पुण्यामध्ये IT पार्क आणला हिंजवडीला. IT पार्क आल्यामुळे पुण्याची वाढ झाली. अशा ह्या 3-4 प्रसंगामुळे पुणे वाढत गेलं. आणखीन एक पुणे वाढण्याचं कारण 1972 साली जो महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये जो आज मराठवाडा आहे, त्या मराठवाड्यामधली मंडळी परभणी, नांदेड, उस्मानाबाद तिकडची सगळी ही पोटा पाण्यासाठी सगळी पुण्याला आली. आज पर्वतीच्या भोवती जो झोपडपट्टीचा विळखा दिसतोय, हा तो त्या काळातला आहे, जनता वसाहत. बरं. त्याच्यापूर्वी तिथे एकही झोपडी नव्हती. पण 72च्या दुष्काळानंतर जे पुण्यात लोक अंतर्गत स्थलांतर झालं, इंटरनल मायग्रेशन ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे पुणे वाढलं. आणि मग त्यानंतर आज पुण्यामध्ये 10 विद्यापीठं आहेत. हो. आज पुणे महानगरपालिकेचं एवढं बजेट आहे, तेवढं बजेट या 10 विद्यापीठांचं मिळून आहे. परदेशातली, देशातली अनेक मंडळी पुण्यामध्ये शिकायला आली. मग त्यांच्या राहण्याच्या सोयी, त्यांच्यामुळे व्यापार उदीम, IT पार्कमुळे व्यापार, ह्या सगळ्यामुळे हे पुणे वाढत गेलं, बदलत गेलं. आणि मूळचे पुणेकर जे आहेत ते अजूनही आहेत. आणि तुम्हाला ह्या निमित्ताने आज मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला खरोखर मूळ पुणे पाहायचं असेल ना, तर येणारा आठवडा तुम्ही बघा. हे बाहेरचे मंडळी सगळे आपापल्या गावाला निघून जातील आणि तुम्हाला डेक्कनला पायी छानपैकी फिरता येईल. कुठेही ट्रॅफिक जाम वाटणार नाही. पण त्या अण्णा तर बाहेरच्या लोकांवरती राग करतात. मध्ये तर त्यांनी म्हटलं बाहेरच्या पोरांनी पुण्यातली सगळी संस्कृती नासवली, काय DJ लावतात. पण असं आता तुम्ही एका अर्थाने या विस्ताराचा विकासाचा भाग आहे बाहेरचे पुणेकर म्हणले, आणि तुम्ही त्यांना म्हणतात की आता त्याची कारण आहेत ना. हां, तुम्ही जे म्हणाल त्याच्यावरती आमचं हे आहे ना. शिकांनी पुण्याचा विस्तार कसा 3 टप्प्यामध्ये होत गेला ते खरे, आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. मी ज्यावेळेला पुण्याचा पूर आला त्यावेळेला मी भावी प्राथमिक शाळेत होतो. आणि अरुण, तुम्हाला माहीत नसेल, सकाळी शाळेतून आम्हाला सोडलं 12-12:30च्या वेळेला पूर वगैरे. त्याच्यानंतर तो रात्रीचा पूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा अफवा उठली की खडकवासला फुटलं. आम्ही सगळेजण तुम्हाला सांगतो ना, त्यावेळेला कुठं गेलो ज्याचा उल्लेख केला, आम्ही पर्वतीला गेलो आणि ती अफवा चतुर्शंगीच्या टेकडीवर गेलो. एकदा फुटलेलं धरण पुन्हा. आणि बातमी कशी होती माहिती का? लोकांना तो ऐकून घ्या, लोकांना 500 माहीत नव्हतं. लोकांना बातमी अशी होती, काल तर 500 फुटलं, आज खडकवासला फुटलंय, म्हणजे काहीतरी फार मोठं होणार. आणि ते सुदैवाने किंवा नशिबाने ते तसं काही नव्हतं. पण त्यांनी सगळी 3 टप्प्यामध्ये कसं पण वाढलं. त्याच्यामध्ये खरं आणखीन 2000 सालचा आणखी एक वेगळा टप्पा की जो IT क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, हब वगैरे. पण तुम्ही उल्लेख केला, एक पुणेकर म्हणून आमचं पुणं आम्ही हरवून बसलेलो आहोत. ही खंत आमच्या मनामध्ये आहे. कदाचित थोड्याफार प्रमाणामध्ये आमचं, मी ज्या नव्यापेठेमध्ये राहिला आहे, कृष्ण अर्धास्पत आपल्या पत्रकार संघाकडून जाणारा, आम्ही सांगता या 20व्या शतकाच्या अगोदर अगदी तिथं ओटे होते. आम्ही उन्हाळ्यामध्ये त्या ओट्यांवरती रात्री झोपायला यायचो. रात्री 8-8:30-9 वाजता जेवणं झाल्यानंतर त्या रस्त्यावरती वाहतूक अजिबात नसायची. कबड्डी खेळायचो, आट्यापाट्या खेळायचो, असे अनेक खेळायचो आणि शांतता असायची. दुसऱ्याची सकाळी 6 वाजतानंतर मग खऱ्या अर्थाने पुणे, म्हणजे ग्रामीण भागामधलं जीवन त्यावेळेला पुण्यामध्ये देखील होतं. पण आता तुम्हाला सांगू का, तुम्ही उल्लेख केला, ठीक आहे. आणि मी मागे एक लेख लिहिला होता की अरे विद्यार्थ्यांनो, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, पण तुम्ही पालकांच्या पाठीमागे पुण्यात काय करता हे एकदा पालकांना सांगा. आज पुण्याची त्यांच्यामुळे उलाढाल वाढली, आर्थिक उलाढाल वाढली, भाड्यांना म्हणजे भाड्याचं उत्पन्न वाढलं, किचन्स वाढल्या, हॉटेल्स वाढली सगळी. पण पुण्याचं सांस्कृतिकपणा, शांतता ही त्यांच्यामुळे घालवली. हे केवळ फक्त मध्यवस्तीमध्ये नाही, संपूर्ण उपनगरामध्ये सुद्धा. आता मला डॉक्टर त्याच्याकडे की आता पूर्वी काय की मैफिली पहाटेपर्यंत चालायच्या रस्त्यावरती किंवा रस्त्यावरती चालायच्या. आता पहाटेपर्यंत पब चालतात, माहितीये का? की आता कोरेगाव पार्कात सवाई गंधर्वला पूर्वी रेणुका स्वरूपला सवाई गंधर्व व्हायचं. हो, पूर्वी रात्रभर त्या ठिकाणी कडाक्याची थंडी असायची आणि अण्णांचं गाणं होईपर्यंत लोक बसून राहायचे, हलायचे नाही.
मी पहाटे पहाटे सकाळी अण्णा गायला बसणार, पण तोपर्यंत लोक बसून राहायचे आणि ही गर्दी असायची. ते पुण्याचं वैभव होतं. पण कसं आहे, कालांतरानं पुणे जसं वाढत गेलं ना, पूर्वी सदाशिव, शनिवार, नारायण, आता बादशाहीच्या गल्लीतनं खाली गेलो तर पुण्यातले सगळे विद्वान आणि सगळे सांस्कृतिक महत्त्वाचे लोक तिथे राहायचे. भीमसेन तिथे राहायचे, शरद पवार तिथे राहायचे, टिळक रोडला सुधीर फडकेंचं मोठं चित्रकूट, राजा गोसावी सगळे त्या भागात होते. ते म्हणजे पुणे होतं. पण कालांतर हळूहळू पुणे म्हणजे ते राहिलं नाही, विस्तारत गेलं. आणि विस्तारलं पुणे इतकं विस्तारलं की आता श्रीकांत म्हटलं की पुण्यामध्ये आज 18 विद्यापीठ आहेत. आज 18 विद्यापीठ आहेत. पुण्याला हिंजवडी हा 4था टप्पा झाला की जेव्हा पुणे आणखीन विस्तारलं. म्हणजे कधी काळी सांस्कृतिक माहेरघर, विद्येचं माहेरघर, ॲटो हब असं जे वैशिष्ट्य होतं ते कालांतरानं टप्प्याटप्प्यामध्ये नाहीसं झालं. तरी सुद्धा आज वसंतोत्सवाला तीच गर्दी होते. जिथे तर अभिषेकींचा कार्यक्रम घेतला तर तीच गर्दी होते. पुण्यभूषण फाउंडेशनचा कार्यक्रम घेतला तरी बालगंधर्व भरतं. पहाट दिवाळी 1989ला घाबरत आम्ही चालू केलं. आज पुण्यात 400 ठिकाणी पहाट दिवाळी होत असेल. पुण्याचा सांस्कृतिकपणा तो टिकून आहे. आपला बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदललेला आहे. आपण जे बघत होतो पुणे, ते त्या काळ, ते वैभव, आता नवीन मुलं नवीन IT ला आहे. जसं तुम्ही आता आम्हाला पुस्तक दिलं त्याच्यामध्ये AIचा उल्लेख आहे. ती काळाची गरज आहे ना. आमच्या वेळेला ते नव्हतं ना. काळाच्या गरजेप्रमाणे बदलत गेलं पुणे. संस्कृती नासायला नको, म्हणजे हा जो भाग असतो ना, नासायला लागले ना. हा चिंतेचा विषय, म्हणजे हा एक चिंतेचा विषय. आपण दिवाळीच्या निमित्तानेच बोलतो आहोत, कुणावरती टीका करायची किंवा दोषी ठरायचं असं नाही की पुण्याची जी वाढ झाली ना, पुण्याचे जो सगळे चांगले वाईट प्रकार पुण्यामध्ये आले, याच्याबद्दल मला खेद वाटत नाही, आम्हाला खंत वाटते. की माझं पुणे जेव्हा मी म्हणतो ना, तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की आपण सगळे पुणेकरच आहोत. वेगवेगळ्या व्यवसायानिमित्त आपण पुण्यात आलो, घरादाऱ्या घेतली, इथं राहिलो. पण मूळ पुणेकर कोण? तर ज्यांच्या वतनावरती हे शहर उभं राहिलेलं आहे ते मूळ पुणेकर. आता त्या मूळ पुणेकराचा मी एक वारस आहे. त्यामुळे मला ह्या पुण्याबद्दल प्रेम अधिक का वाटतं त्याचं कारण ते एक आहे की शेवटी ह्याच्या खालची जमीन माझी आहे ना, माझ्या वतनदारीवर शहर. आणि म्हणून मग त्या एका सांस्कृतिक अँगलमधून ह्या सगळ्याकडे पाहताना, आता साधं उदाहरण घ्यावं, गणपतीची मिरवणूक लवकर संपवा म्हणून आपण म्हणतो, पण त्या मिरवणुकीसमोर नाचायला कोण असतं? हे सगळं बाहेर चाललेले विद्यार्थी. त्या मंडळाच्या कार्यकर्ते किती असतात त्याच्यामध्ये? थोड्याफार फरकाने सगळ्या उत्सवामध्ये हेच आहे. आणि डॉक्टरांनी आता उल्लेख केला सवाई गंधर्व उत्सवाचा. अहो, गणपतीमध्ये श्रीमणबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे सदाशिव पेठेमध्ये टिळक रोडला आहे, त्या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी रस्त्यावरती स्टेज टाकलेलं असायचं आणि त्या ठिकाणी लोक गायनाला यायचे. अनेक संगीताचे कार्यक्रम गणपतीमध्ये रस्त्यावरती झालेले आहेत. हे सांस्कृतिकपणा गेला ना आता. आणि दुसरी गोष्ट श्रीकांतने उल्लेख केला, हे बघा, बाहेरून विद्यार्थी येतात, शिक्षणासाठी येतात, शिक्षण संस्था आमच्या आहेत, आम्ही त्यांना पण तुम्ही आल्यानंतर तुम्ही UPSC MPSCचे जबाबदार विद्यार्थी होणार आहात. तुमच्यातनं कलेक्टर होणार आहे, IAS अधिकारी होणार आहे, पोलीस अधिकारी होणार आहे, आणखीन मोठे मोठे तुमच्यावरती जबाबदारी असेल. पण निकाल लागल्यानंतर रस्त्यावरती ढोलीबाजा लावायचा, फटाके फोडायचे. एका मुलीच्या पाठीमागे जाऊन पेरुगट पोलीस चौकीच्या समोर ही जी रात्रीची जी संस्कृती आली, ही बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे झाली. नाकारत नाहीत. आमचं म्हणणं, तुम्ही या, शांततेने राहा, पुणे आमच्यामध्ये सामावून घ्या, आम्ही तुम्हाला सामावून घेतोय, इतरांना घेतोय. चंद्रकांत पाटलांना सामावून कोथरूडने घेतलं तर तुम्हाला घ्यायला काय हरकत नाही. चंद्रकांत पाटलांचं माझं मत असं आहे की या शहराला नेता मिळाला नाही. खरंय, आता सध्या नाही खरं. खासदार मिळाले, आमदार मिळाले, मंत्री मिळाले. हे शहर माझं आहे, हे शहर माझं आणि या शहराच्या साठी माझं काहीतरी देणं आहे असा विचार करणारा नेता मिळाला नाही असं मला वाटतं. मी एक यांच्यापेक्षा अनुभवाने खूप छोटा आहे. त्याला कारभार पाहिजे, कारभारी मिळाले, नगरसेवक मिळाले. पुण्याचा नेता. याचं कारण असं आहे की जसं पुणे वाढलं तसं वाढणार आहे, त्याचा अंदाज घेऊन त्याचं नियोजन करण्याची दृष्टीच नव्हती. कारण हे शहर माझं नाहीये, हे वाढत चाललंय. फक्त वाढतंय कसं? म्हणजे एक तर शहर व्हर्टिकल वाढवायला पाहिजे किंवा हॉरिझॉन्टल वाढवायला पाहिजे. पण शहरातल्या जमिनीचे भाव, बिल्डर लॉबी, त्या बिल्डर लॉबीचे असणारे राजकारण्यांशी, नोकरशाहांशी संबंध, त्यामुळे पुण्यामध्ये जशी पुणे वाढलं, 97 साली पुण्याची हद्द जी वाढली ती मुंबई महानगरपालिकेपेक्षा गेली मोठी.
त्याच्यानंतर जेव्हा पुन्हा आघाडीचं सरकार आलं ते म्हणले की आता या युती शासनाने केलेलं शहर एवढं मोठं झालं तर प्रॉब्लेम येईल, आणि कलमाडींचा एक मोठा फॅक्टर त्यावेळेला होता. त्यामुळे विलासरावांच्या गव्हर्नमेंटने पुण्यातनं 23 गावं पूर्ण आणि 15 गावं औषधा वगळली. त्या ठिकाणी अनिर्बंध बांधकाम सुरू झाली. बरोबर. ती गावं पुन्हा आपल्याला घ्यावी लागली. म्हणजे ही विजनच नव्हती बाबा. 97 साली ही गावं जर आल्यात, 97 साली जी गावं आली ती बघा, खराडी असेल, नंतर बाणेर असेल, त्यांचा सुनियोजित विकास झाला. पण नंतर जी गावं आली त्या गावांच्या मध्ये आत्ता जी आपल्याकडे आली गावं, त्या गावांच्या मध्ये नियोजनाला शून्य व्हावे. नॉन प्लॅन डेव्हलपमेंट काही करू शकत नाही. त्या शहरात डीपी जर तुमचा 10, 15, 20 वर्ष रखडत असेल, सगळ्यात महत्वाचं सुरेश कोलवाडींचं जाहीर स्टेटमेंट होतं की पुण्यातल्या झोपडपट्टी वासियांनी मला खासदार केलं. हे जाहीर स्टेटमेंट अजूनही आहे. 41% पुणेकर पुण्याच्या जमिनीच्या याच्यामध्ये बोलायचं तर 4.5% पुण्याच्या क्षेत्रफळाच्या 4.5% जमिनीवर 41% पुणेकर राहतात. त्यांचं नियोजन करण्याचं दृष्टिकोनच कोणाकडे नव्हता. त्यामुळे या झोपडपट्ट्या वाढल्या. नाही, उज्ज्वल म्हणतो ते खरं आहे. पण उज्ज्वलनी 97 पासून सांगितलं की पण हे खरं सांगू का, पहिल्यांदा आम्ही निवडून आलो 1985ला, आणि 1985ला आम्ही निवडून आल्यानंतर 86च्या दरम्यान शरद पवारांनी आम्हाला सांगितलं की हे जे कारण अनेक वेळेला ते धनकवडी, बालाजीनगर किंवा इकडचा हिंगणे परिसर वगैरे अफाट अनधिकृत बांधकाम होत होती. महानगरपालिकेमध्ये ती गावं नव्हती. सरपंचांनी शिक्का द्यायचा आणि बांधकाम बांधायचं, त्याला वाटेल तसं. साईड मार्जिन ठेवायची नाही, फ्रंट मार्जिन ठेवायची नाही, घराला घर चिकटून, आणि मोठमोठ्या इमारती होत आल्या, म्हणजे 5-5, 6-6 मजली इमारती. त्यामुळे पवारसाहेबांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं की ही गावं आपल्याला शहरामध्ये घ्यावी लागेल. आम्हाला त्यासाठी काही जणांना नगरसेवक जबाबदारी दिली की तुम्ही या गावांमध्ये जाऊन त्या नागरिकांची कबूल घ्या. नागरिकांचा उज्ज्वल प्रतिसाद होता की आम्हाला शहरामध्ये घ्या. फक्त दुर्दैव म्हणजे मी नावं घेऊन सांगतो, त्यावेळेला आमच्याच पक्षाचे खासदार होते. नाना नवले असतील, कुमार गोसावी असतील, अशोक मोळ असतील, इकडं दत्ता धनकवडे असतील, जालिंदर कामटे असतील, ही सगळी मंडळी, त्यांना असं वाटायचं की जर आपण शहरामध्ये गेलो तर आपलं राजकीय अस्तित्व इथे नष्ट होईल. आणि त्या भीतीपोटी त्यांनी पवारसाहेबांना विरोध केला, आणि पवारसाहेबांनी सुद्धा त्यांच्या विरोधाला बळी पडले. त्यामुळे जी 86-87 साली गावं घ्यायची होती ती युतीचं सरकार आल्यानंतर मनोहर जोशींच्या कारकिर्दीमध्ये 97 साली घेतली. म्हणजे 12 वर्ष, त्या 12 वर्षामध्ये पुणे शहराचा हा परिसर आहे एकदम विचित्र झाला बांधकाम. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सातारा रोडला जिथं अहिल्या मटन शॉप आहे, डॉक्टर, डाव्या बाजूला तुम्हाला फक्त 4 मजली बांधायला परवानगी, आणि उजव्या बाजूला म्हणजे डावा का उजवा असा असेल, आणि दुसऱ्या त्याच्या रस्त्याच्या पलीकडे 15 मजली बांधायला परवानगी. हा अन्यायच आहे ना. म्हणजे आम्ही फक्त इकडे राहतो म्हणून आम्हाला बांधकाम परवानगी जास्त नाही तिकडे. हे जे काही वातावरण पुण्याचं आहे ना, जे पुण्यात जन्माला येतं ते जगभर विकलं जातं. म्हणजे आता पुण्यात 400पेक्षा जास्त दिवाळी पाठ होतात, आणि पुण्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात, देशभरात आता कार्यक्रम, देशाच्या बाहेरही म्हणजे कुठं आपले महाराष्ट्र मंडळ जे आहे तिथे कार्यक्रम होतात. तर हे जे काही सांस्कृतिक वैभव आहे पुण्याचं, तर त्याच्या काही आठवणी जरा सांगा. एक लक्षात घ्या, काल परवाच मी कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये पाहिलं, ह्या नवीन संत 2020 मध्ये जन्माला आली जी पिढी आहे त्यांना मातीचा किल्ला माहिती आहे का? नाही. आता ते मातीच्या किल्ल्यावरती ठेवणारी चित्र किंवा लवंगी फटाके माहिती आहेत का? त्यांना ॲटम बॉम्ब माहिती आहे. आम्ही लहानपणी लवंगी माया माहितीये का, अगोदर फुलबाजा उडवायची, मग त्याची तार निघेल, त्या तारेला तो फटाका लावायचा. नाही तो तरी फटाका आम्ही हातानेच करायचो, कारण त्यांनी ते काही फार येत नसायचं. आणि जे फुसके निघतील ते सुद्धा उघडायचो, त्याची दारू अशी करायची आणि ती पेटवायची. मला आठवतंय, आम्ही ज्या नव्यापेठेमध्ये राहिलो होतो ना, वाडे होते अगदी, एकेका वाड्यामध्ये जवळपास 30 कुटुंब, आणि दिवाळीमध्ये प्रत्येकजण आपापल्या घराच्या बाहेर, घरसुद्धा छोटंच एवढंच घर, आणि तिथे जिथे जागा असेल तिथं मातीचा किल्ला करायचा, त्याच्यावरती चित्र आणायची. मला आठवतंय 5 पैशाला एक चित्र मिळायचं,
5 नव्या पैशाला. बर मग ते शिवाजी महाराज असेल, मावळा असेल, तोफ असेल, 2 करवंट्या लावून खाली हे करायचे बुरुज. नाही आणि त्या वीर, वीर, बरं का, नाही त्या मातीच्या त्याच्यामध्ये किल्ल्यावरती 2 सिंह ठेवायचे किंवा 2 वाघ ठेवायचे. किंवा आणि त्याच्यावरती हळीव पेरायचं. आणि किंवा बरं हळीव, का ते म्हणजे उगवून डोंगर यायचं. उगवून यायचं. वीर दाखवायची असेल तर आम्हाला तसं नारळाची करवंटी आणि मग त्याच्यामध्ये पाणी, मग तो शेतकरी काहीतरी पाणी भरतोय किंवा ती बाई काहीतरी भाजीवाली आहे आमकं, हे सगळं गेलो. आणि दुसरी गोष्ट, रात्रीच्या वेळेला दुसऱ्याच्या किल्ल्यावरची चित्र चोरून आणणं, ती चित्र चोरून आणणं आणि ती चोरून आणलेली चित्र आपल्या किल्ल्यावर नाही ठेवायची, दुसऱ्याच्या किल्ल्यावर ठेवायची. म्हणजे दुसऱ्यावर गेली. हे सुद्धा आपण उद्योग त्या केलेले आहेत. किल्ल्याची जी प्रथा आहे ती पुणे महानगरपालिकेने पाळलेली आहे. हो, आज संभाजी पार्कमध्ये तुम्ही गेलात ना तर तिकडे खूप मोठे ते- स्पर्धा ते- ठेवलेली आहे. ती सुरुवात पेंडॉल शांतीलाल सुरतवाला आणि यशवंत खैरे या दोघांनी त्यांनी महानगरपालिकेच्या वतीने ते किल्ले केले. स्पर्धा कारण केली. अनेकांना माहिती नाही राजगड कुठं आहे, पन्हाळगड कुठं आहे, सिंहगड कुठं आहे, शिवनेरी कुठं आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी लोक येतात. आणि आजही तुम्हाला सांगतो ना, आता मी पाहिलं काही काही महानगरपालिकेची जिथं काही कुठं कामं चाललीत ना, तिथे जे आपले गट्टू आहेत ना, ते गट्टू भावेशकडच्या तिथे पाहिलं 2-4 मुलं घेऊन जाताना दिसली ती आणि तो ठेकेदार त्याच्या मागे लागला. ते मी मुलांवर काय, नाही आमची किल्ला करायला ते घेऊन झालं. मग त्याला म्हटलं जाऊ दे रे, म्हणलं ती एक मजा असायची अशी. पण या निमित्ताने एक नाही, लक्षात नाही, म्हणजे एक मला असं वाटतं की सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा आपली सुरू होती. मला आठवतंय लहानपणी की गणपतीच्या मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. मिळे मी ते तुमच्या वेळेला मला आठवतंय बघा, शंकर पाटील, दमा मिराजदार आणि व्यंकटेश माडगुळे यांचं कथाकथन, जादूगार रघुवीरांचे जादूचे प्रयोग, नंतर बबनराव नावडीकरांचं गीत रामायण, असे सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. आणि 16 mm वर पिक्चर असायचा. जर मंडळ खूप सक्षम असेल आर्थिकदृष्ट्या तर रस्त्यावर दोन्ही बाजूनी बघायचे. आणि मग लहानपणी आम्हाला आठवते आम्ही ती पोतं घेऊन बसायचं. पोतं घेऊन बसायचो. आपल्या ही सांस्कृतिक आणि जसं व्हायचे ना. आणि त्यावेळेला माहितीये का की रस्त्यावरती स्क्रीन असा लावायचा की तो दोन्ही बाजूकडून दिसायचा ना, ब्लॅक अँड व्हाईट, 16x16 mm. आणि मग ही सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा जी गणपतीत होती ती कमी झाली आणि मग लाइटिंगचे गणपती आले. म्हणजे सांस्कृतिक पुणे अजूनही रिचच आहे. ते कालानुरूप बदललं आणि यावेळेला 400 झाले. याचं कारण असं आहे की महानगरपालिकेची निवडणूक कधीही होईल आणि एक चांगली संधी आहे लोकांच्या समोर जायला. आणि लोकांनाही आवडतं चांगलं म्हणजे लोक येतात. म्हणजे मला आठवतंय मी नगरसेवक झाल्यानंतर एका मोठ्या पाईपलाईनचं उद्घाटन करायला एका 2-3 मोठ्या सोसायटी, नावं सांगत नाही, मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं. त्यावेळेला म्हणजे साधारणतः 2002च्या नाही 98 साली साधारणतः 22 लाख रुपयाच्या पाईपलाईनचं काम होतं. 22 लाख रुपये 1998 पाईपलाईन. आणि त्या भागामध्ये सगळीकडे खूप सोसायट्या जुन्या होत्या, नेटवर्क खराब झालं होतं. 5 सोसायट्याला मिळून 30 सगळे बंगल्यांच्या सोसायटी, माणसं हजर झाली 8 लोक आले. म्हणजे हे काय आहे? तर लोकांना त्याच्यात इंटरेस्ट नाही असं माझ्या लक्षात आलं. मग मी 2002 साली पहिल्या ताथोडे उद्यानामध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम केला. रघुनंदन पणशीकरांनी शहरात जातात, अख्खं बाग भरली. म्हटलं आता हाच कार्यक्रम लोकांशी संपर्क करण्याचा. आणि जवळपास 600 कार्यक्रम केले मी 23 वर्षामध्ये. रेकॉर्ड आहे पुण्यामध्ये. गेली 20 वर्ष आपण अभिषेकी महोत्सव करतो. पुणे रिच आहे, लोकांना आवडतं. सांस्कृतिक दृष्ट्या लोक रिच आहे, त्यांची अभिरुची रिच आहे. आता असं आहे की पब येणारी एक नवीन म्हणजे आता वडिलांची आणि मुलाची याच्या विचारसरणीमध्ये फरक असतो. तसा ही जनरेशन 2-3 जनरेशनची गॅप आहे. हातात असलेला मुबलक पैसा, ITच्या माध्यमातून मिळणारा पैसा, आई वडिलांच्याकडे असलेला पैसा, मुलं लांब इथे शिकायला आलेली 18 विद्यापीठ पुण्यामध्ये. त्यामुळे हे एक स्वाभाविक आहे. आणि हातात असलेलं तंत्रज्ञान तंत्रज्ञान सोशल मीडियावर. दिवाळीवरती आला. दिवाळीमध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये दिवाळी येण्यापूर्वी 8 दिवस घरामध्ये महिलांची किती लगबग असायची. कापण्या करायच्या, चकली करायची, शेव करायची, 2 प्रकारचे चिवडे, 3 प्रकारचे लाडू, रव्याचा लाडू,
बेसन पिठाचा लाडू, लाडू. बुंदीचा लाडू, त्याच्यानंतर हे सगळे पदार्थ करणे आणि त्या कापण्यात आता नवीन पिढीला माहिती नसतील हो हो किंवा कडबोळे कोणाला माहीत नसतील. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो ना, सगळे कुटुंब एकत्र बसून सगळेजण आपण त्या घरच्यांना मदत करायचो. आणि ते केल्यानंतर, ते सगळं केल्यानंतर मला आठवतंय की शेजारी पाजाऱ्यांना आपण बोलवायचो फराळाला आणि सगळेजण एकत्र बसून ते करायचो. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये ज्यांच्या घरामध्ये काही दुःखद घटना घडली असेल, तर त्यांच्या घरामध्ये दिवाळी नसेल, तर त्यावेळेला हे गोड सगळे पदार्थ दिवाळीचे फराळाचे आपण त्यांच्याकडे पाठवायचो. आता हे सगळं बंद झालं आहे. आता नलिनी खोजे पर्वतीच्या तिथं, हो त्या ठिकाणी जा, अनारशासाठी एवढी रांग, यांच्यासाठी सदाशिवपेठेमध्ये जावं, देवश्री फूड प्रोडक्ट, आठवलेंचं ये, काका हलवाई, चितळे. म्हणजे लोकांना आता वेळ नाहीये हे करायला. म्हणजे व्यवसाय मिळाला ही चांगली गोष्ट तो भाग आहे. वेगळा. पण हे दिवाळीचे पदार्थ फक्त दिवाळीत प्यायचे. मला आठवत आहे की लहानपणी नवीन कपडे आम्हाला दिवाळीतच घ्यायचे. खरं आहे ना? आता शिवायला. रोजच दिवाळी असते. माझी ते एक आठवण सांगतो. आमच्या घरी लक्ष्मीपूजन असायचं. आम्ही 3 जण भाऊ, वडील वगैरे, आणि आमची त्यावेळेची पूजा जवळपास 1 तासभर वहीपूजन वगैरे सगळे चालायचं. आमचं पूजेकडे काही लक्ष नसायचं. आम्हाला ही पूजा कधी संपते आणि फटाके केव्हा वाजतात. पण ते कसं व्हायचं, आमचे वडील काय करायचे, सगळी पूजा करायला निघायचे, ते वडील निघायचे. त्याच्या पाठीमागे आम्ही 3घही भाऊ, कोणी हळदी कुंकवाचं ताट, कोणी प्रसादाचं ताट, कोणी तसं असं कसं. पण ते असं प्रसादाचं ताट जरी असलं तरी फटाके कुठं आहेत. आणि ते एकदा पूजा त्यांनी ठेवली की प्रसाद घ्यायच्या आधी रस्त्यावरती जाऊन फटाके वाजवणं हा आमचा उद्योग. आणि हा बहुतेक शहरामध्ये होता. आता ते शहरामध्ये नाही, पण फटाके मला वाजवायला आता- हा म्हणजे की मी जे सुरुवातीला म्हटलं आता की ठीक आहे, आता पर्यावरणाच्या आणि आता नावाखाली बंद प्रत्यक्ष झालं. फटाक्याने तोंडाने फटाके वाजवण्याचं काम करतात आणि मग प्रवक्ते म्हणून काम करत असताना म्हणजे मला ते आठवतं एकदा म्हणजे त्या- ती सुप्त त्या- इच्छा ते- कुठेतरी बाहेर ते- पडते. नाही, पण त्या राज ठाकरेंनी एकदा शरद पवारांवरती टीका केली आणि मग अण्णांनी एकदम चॅलेंज, राज ठाकरेंना पुण्यात फिरू देणार नाही वगैरे वगैरे. नंतर मग राज ठाकरेंनी जाहीर सभेत अण्णांची काकडे आडनावानं कशी कोशिंबीर केली ते पण मला आठवतं चांगलं. तर असे पण किस्से आहेत. दिवाळी सुद्धा म्हणजे आता म्हणजे पूर्वी एक लक्ष, आता सगळे जे तुम्ही साने गुरुजी नगर बघायला मंडईमध्ये हे सगळे कंदील बघायला मिळतात. पूर्वी आम्ही करायचो. कंदील आम्ही- काट्या तोळ आणायच्या, त्या जोरात चांदणी बसवा, त्याला खळ लावा, चित्र चिपटवा, अमकं तमकं. आणि ते आता काय बुरुडाई होती. आहे अजूनही अजून आहे ते त्या बुरुडाईतनं जाऊन काठ्या घेऊन बांबूच्या हो. काठ्या आणायच्या, त्या त्याला बांधायच्या. आकाशकंदील तयार करायचा, त्याला भोरीआळीमध्ये जाऊन तो जिलेटिन पेपर आणायचा, तो त्याला चिकटवायचा. आणि अरे, मागाशी पर्यावरणपूरक उज्ज्वल, जे म्हणतायत ना, एक उज्ज्वल एक सांगायचं राहिलं ना, गणपती दिवाळी झाल्यानंतर, 22 झाल्यानंतर, पाडवा झाल्यानंतर मग त्या किल्ल्याचं करायचं काय. आतमध्ये चौकोनी आटोम बॉम्ब लावायचा आणि तो किल्ला उडवून द्यायचा. आमचे मामा होते. हा मामा असं दिवाळीमध्ये सगळ्यांच्या घरी उठणं, सुवासिक तेल, साबण, त्यामुळे वर्गात असं घमघमाट. आणि ते काय करायचे की हे सगळं संपल्यानंतर, दिवाळी संपल्यानंतर मग ते स्वतःच्या अंगाला तो उठणं, साबण, आणि वर्गात गेल्यानंतर एकच वास, अरे भोसले मी वर्षभर लावतो म्हणे. हे अशाही काही गमती जमती त्याच्यामध्ये. आणि पूर्वी एक असं होतं बघा, की म्हणजे माझ्या बाबतीत तरी, की जसं यांनी सांगितलं की ती पूजा कधी होते आणि फटाके कधी वाजवतो, तसं आमच्या बाबतीमध्ये परीक्षा असायची हो दिवाळीच्या अगोदर. हो आधी 6 महिने. 6 महिने 6 माही परीक्षा. तो 6 माही परीक्षेचा पेपर मी टाकतोय कधी, घरी कधी पळत जातोय. घरी गेलो की वडील गाडी घेऊन तयार असायचे. मग आम्ही 5 भावंड, आम्ही आमच्या सगळ्या ते बोचकी बरोबर कपड्या बिपड्याचे, त्या काय सुटकेस बिटकेस काय नव्हत्या. आणि मग एक फटाक्याची पिशवी, ती मात्र मग मोठा म्हणून माझ्याकडे. आणि मग ते सगळं आमचं वरात स्वारगेटला, एस टी स्टँडला, मग तिकडनं आम्ही आमच्या आजोळी फलटणला. म्हणजे लहानपणी जवळपास 20-22 वर्षाचा होईपर्यंत, नगरसेवक होईपर्यंत सगळ्या दिवाळी मी फलटणला केलेल्या. म्हणजे त्यावेळी आणि जाणं- आजोळी जाणं हो आजोळी जाणं आणि दिवाळी करणं. दिवाळी करणं हे खूप आणि अरुण, हं. संभाजी उद्यानामध्ये आपलं जे ॲक्वेरियम आहे, तिथं आपल्या महानगरपालिकेचा किल्ला आहे. हो. आणि किल्ला आहे त्याच्यामध्ये, आणि दिवाळीमध्ये तिथं मग चित्र ठेवणं, आणि ती रेल्वे वगैरे फिरती, ते मोठी नाही, फुलराणी तरी छोटी पण, हो अगदी. त्यामुळे
तिथे ते जाऊन दाखवणं, ते दिवे अमकं तमकं वगैरे दीपोत्सव पण अजूनही खूप छान चाललंय. म्हणजे आता अगदी. तो अलीकडे शनिवार वाड्यात नाही, याला मग दीपोत्सव आपलं कमी व्हायचे. सारसबागेला होतो. चतुर्थीला सारसबागेला होतो सारसबागेला तुम्ही लोक ते होतो. तर सारसबागेला. आणि मग त्या आणि काळामध्ये सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव करण्याची कल्पना पुण्यामध्ये पहिल्यांदी प्रकाश सरदा याने केली. बरं लोकसत्ताचे. लोकसत्ताचे इंडियन एक्सप्रेसचे संपादक हो. होते आणि स्मारक हा याच्यामध्ये कॅम्पामध्ये आपल्या कॅम्पामध्ये वानवडीच्या तिथे ज्यांनी हौतात्म्य पत्करले घोरपडी पेठ आहे. घोरपडी पेठेमध्ये, तर त्यावेळेला त्यांनी मला आणि विकास मटकरेला सांगितलं, आम्ही युवा मोर्चाचं काम करायचो, की बाबा ते त्यांचा एक काय म्हणतात लाडका शब्द होता, लेकाच्यानो. ओके. अरे लेका काय करतो म्हणले, विकास आणि तुम्ही जाऊन तिथं जाऊन पणत्या लावा म्हणजे आपण आणि War Memorial. वॉर मेमोरियल. त्याच्यानंतर म्हणजे प्रकाश करदय हे याचे जनक, आणि मग नंतर सगळ्यांनी ती कल्पना उचलली. पण तो एक म्हणजे पुण्यामध्ये जसं असं आहे की आता संपूर्ण महाराष्ट्रभर असे क्रांतिकारकांच्या पुतळ्यापाशी हे दीपोत्सव होतो, त्याचे जनक पुणे आणि पुण्यातलं प्रकाश करदय असे सगळं, म्हणजे जसं पुण्यात होतं पण लहानपणी संपूर्ण महाराष्ट्रात होतं तसं हे उदाहरण मी आहे. सांगतो ही आणि गोष्ट पर्यावरण, एक मिनिट श्रीभाऊ, पर्यावरण दिवाळी हे एक ऍड आहे, हो फॅड आहे. फॅड आहे. याचं कारण असं आहे की या जेवढे फटाके वाजतात त्यातनं जेवढं प्रदूषण निर्माण होतं त्याच्यापेक्षा 50 पट प्रदूषण रोज प्रत्येक रस्त्यावर आपण तयार करतो. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक रस्त्यावर. नाही अगदी खरं आहे. म्हणजे आणि दिवाळीच्या काळामध्ये लोक घराच्या बाहेर पडत नाहीत, ते प्रदूषण कमी होतं. या फटाक्याने होणारं प्रदूषण विचार केला तरी रोजच्या प्रदूषणाएवढं ते प्रदूषण नाही. जे कोणी तज्ज्ञ आहेत त्यांनी मोजून दाखवावं, आकडे द्यावे. आता एक फॅशन झाली आहे ना आता. केवळ धुराचं नाही, येणाऱ्या 10 दिवसात कळेल. ध्वनी प्रदूषण हा मुद्दा असतो. अनेक घरांमध्ये पेशंट असतात, वृद्ध नागरिक असतात, गरोदर महिला असतात, तर यांना त्रास होऊ नये हा एक भाग आहे. तर तेवढी काळजी, तेवढी खबरदारी घेतली गेली पाहिजे. नाहीतर मग प्रदूषण तर पुण्यात असं आहे की म्हणजे मी इथनं आता माझ्या घर म्हणजे कोथरूडमधनं मला जर घरी सिंहगड रोडला जायचं म्हटलं तर माझं आयुष्य 1 दिवसाने कमी होणार आहे. नाही डीजेला तुम्ही का डीजेमुळे तुम्हाला लोकांना त्रास नाही होतोच की. मग त्यालाही तेच म्हणतोय मी की या सगळ्या गोष्टी नाही, डीजे वरती बंदी घालायला पाहिजे. डीजे बनवणाऱ्यांवरती, डीजे चालकांवरती. आपल्याकडे काय होतंय, आपल्याकडे काय होतं की मुलांना शपथ दे, आणि ते ऍड झालं होतं की शपथ मी आता फटाके उडवणार नाही. अरे तो प्रदूषणातच राहतोय, गॅस चेंबर मध्ये राहतोय तू, गॅस चेंबर मध्ये. नाही पुन्हा तेच की आपल्या पुण्याची अशा पद्धती म्हणजे लवेबल शहर जे होतं आधी आणखी ते आता ना लवेबल राहिलंय ना लिव्हेबल. तुमच्या सारख्याच्या मनात त्याचं लव कायम आहे, पण लिव्हेबल नक्की नाही राहिलं. म्हणजे आयुष्य पर्यावरण सांभाळलं पाहिजे, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय वगैरे सगळे. पण जे काय जुन्या आहेत, तुम्ही सांगा, पूर्वी आपण मिठाई द्यायचो, गिफ्ट वगैरे असेल तर ते काकालवाईचं असेल, चितेबंधूचा मिक्स मिठाईचं, त्याच्यामध्ये असलेले एवढे पदार्थ असायचे. त्याच्यामध्ये मग तो जो लुसलुशीत हलवा, बॉम्बे हलवा म्हणायचं का त्याला माहीम हलवा, तो खाण्यामध्ये वगैरे. सुतारपेढी, हे मिठाई किंवा गोड पदार्थ देण्याचं सगळं बंद होत चाललंय. आणि मग आता काहीतरी आयटम द्यायचं, मोठमोठे ड्रायफ्रूट्सच आहेत पण मोठमोठे आयटम देणं, म्हणजे कल्चर बदलत गेलो. दिवाळी, आमच्या वेळची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी जमीन आसमानचा फरक आहे. आमच्या वेळची दिवाळी 4 मजली होती, आत्ताची दिवाळी 21 मजलीची दिवाळी. एवढा फरक झाला. नाही खरं, परफेक्ट वर्णन केलं. नाही पण असं पण इतकं असूनही काही सामाजिक बांधिलकी जी आहे ना ती पण जोपासली जाते. पुण्यात मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की आता दुष्काळाच्या काळामध्ये श्रीनिवास पाटलांनी सुरू केलेला पुणा मर्चंट चेंबरचा लाडू चिवडा उपक्रम आज किती 37-38 वर्ष सुरू आहे. म्हणजे 1.5 लाख किलो लाडू आणि 1.5 लाख किलो चिवडा रास्त भावामध्ये, म्हणजे की जेवढा खर्च येईल तेवढा. आणि ते महागाईच्या काळामध्ये हल्ली काय असते की महागाई म्हणजे ठीक आहे, तुमची क्रय शक्ती, तुमचा पगार वाढला तरी महागाई ही प्रत्येकालाच नकोशी असते. त्यामुळे अशा परिस्थितीत उपलब्ध, तर ही एक चांगली भावना आहे. किंवा आज दुष्काळ, आज पाऊस पडलाय मराठवाड्यामध्ये, सगळा ओला दुष्काळ आहे, तर तिथे इथनं लोकांनी जी मदत केली ही भावना पण खूप चांगली आहे. म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये पाहायला आपत्तीच्या काळामध्ये पुणेकर जेवढे धावून जातात, इतर शहरे जातात, पण पुणेकरांना धावून जाण्याचा जो क्रमांक आहे ते 1 नंबरचा आहे. मदत करण्यामध्ये, फिजिकली मदत करणं, आर्थिक मदत करणं, साहित्याची मदत करणं, पुण्याचा फार मोठा वाटा असतो. मग ते अगदी भूकंपापासून घ्या किंवा श्रीकांत शिवरेंनी उल्लेख केला की पुराचं, पानशेतचा पूर असेल किंवा युद्धाच्या पुण्यातला म्हणजे सगळ्या क्षेत्रामधला वाटा
हा पुण्यात निश्चितच मोठा असतो. म्हणजे आज अगदी लोकांनी कोट्यवधीचा निधी जो आहे तो मुख्यमंत्री सहायताने दिला. खरं आहे. म्हणजे काल परवा मी वाचलं की आता चितळे बंधू ठीक आहे, ते व्यावसायिक असले त्यांनी 1 कोटी दिले, आणखी कुठे किंवा कोविडच्या काळामध्ये तुमचे मित्र असलेले ते आपले याचे वैशाली हॉटेलचे मालक त्यांनी 5 कोटी रुपये वगैरे त्या म्हणजे हे जे आहे ही दानत आहे ना, ही पण एक खूप अप्रूप वाटावी अशी आहे. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की 1961 साली 500चा प्रलय झाला, त्यावेळेला जे पुणेकरांना संबंध देशातून मदत आली ना, ती पाहिली ते आठवलं तरी थक्क व्हायला होतं. त्यामुळे तो काळ ज्यांनी पाहिला ना, त्यांनी मग ते कल्टिवेट केलं आणि मग आपल्यावर जशी वेळ आली तशी इतरांवर आली तर आपण काय मदत करायला पाहिजे हे तेव्हापासून या शहरामध्ये रुजले. म्हणजे तेव्हा ट्रकच्या ट्रक भरून साड्या, ट्रकच्या ट्रक भरून धोतर, ट्रक म्हणजे कितीतरी ट्रक भरून भांडी कुंडी सगळं माझ्या हाताने मी वाटलेलं आहे लोकांना. नाही त्यावेळी म्हणजे नाही, आमच्या एक अरुण, आजी दिवाळी फराळ, हो, त्या दिवाळी फराळाला एक वेगळा कल्ट आम्ही वाडेश्वर कट्ट्याने दिला. म्हणजे आजपर्यंत आपण मगाशी उल्लेख केला एकमेक, पण आता आम्ही राजकीय फराळ सुरू केला आहे. हो त्याला नाही, तुम्ही तुमचं साक्षीदार ते आहात. म्हणून एक्झॅक्टली म्हणजे आम्ही सगळ्या राजकीय पक्ष, आज आमचं यावेळीचं टॅग आहे, हो आम्ही भांडतो पण सणासुदीला एकत्र येतो. मग राजकीय निवडणुकीला एकमेकाला उभे राहिलेले सगळ्यांना एकत्रित करणं, राजकीय पक्षाची मतभेद असलेले वेगवेगळे एकमेकाच्या विरोधात आंदोलन केलेले आम्ही वाडेश्वर कट्ट्यावरती त्या ठिकाणी उद्याच आमचा. आणि आता काय झालं आहे, सध्या पक्षांची संख्या वाढली. पूर्वी 4-5 पक्ष होते, आता काँग्रेसचे 2 झाले, राष्ट्रवादीचे 2 झाले, शिवसेनेचे 2 झाले, पण सगळेजण एकत्र जमतात. तुम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी होता, त्यामुळे एक वेगळं वातावरण. पण आता गंमत येणार आहे, महापालिका निवडणुकीमध्ये सगळे जर स्वतंत्र लढले तर किती म्हणजे, आणि त्यात 4चा प्रभाग म्हणजे प्रत्येक पक्षाचे 4 उमेदवार, म्हणजे बघा तुम्ही आता की म्हणजे 4 त्रिक 12, काल 5 मी दुनी 24 आणि इतर म्हणजे ते मशीन काल लावा- मी बरं का, काल मी बालेवाडीला हा, गंभीर विषय आहे. गंभीर काल विषय. मी बालेवाडीला हां. आमच्याच एक पक्षाचा संदीप बालोडकर म्हणून कार्यकर्ता आहे, त्याचं दिवाळी सरंजाम वाटप घेत होतो. स्वतः खुद्द पवारसाहेब आले होते ते पाहायला. जवळपास 6,000 ते 7,000 लोक तिथं त्याच्यामध्ये. आणि म्हणजे छोटी पिशवी नाही, मोठी पिशवी पोतं. पहा, त्याच्यामध्ये दिवाळीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. अगदी फटाक्यापासून, उदबत्तीपासून, फुलबाजी आहे, त्यानंतर डाळ, रवा, तूप, तेल, साखर. म्हणजे दिवाळी ही निवडणुकीच्या पूर्वीची दिवाळी ही कायम असावी असं त्या लोकांना वाटतं. आणि इच्छुकाचं दिवा काढणारे ठरू शकते असंही आहे. म्हणजे बऱ्याचदा कारण पण आता स्त्रीभाऊ निवडून आले, अंकुश अण्णा नाही, निवडून आले, आम्ही निवडून- तुमचा काळ आम्ही- होता. नाही नाही, आमचा काय नाही. हं. त्या काळातही लोक ह्या गोष्टी चालूच होत्या ना, थोड्याफार वेगळ्या प्रमाणामध्ये. आता मगाशी श्रीमौनी नाही का सांगितलं त्यांच्या वडिलांची गोष्ट, की महापौर पदासाठी त्यावेळेला 200 रुपये दिले. म्हणजे थोडं आज 200च्या ठिकाणी तुम्ही देत, पण ही पद्धत आहे ना, ही पद्धत सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांनी मोडून काढली पाहिजे. आणि दुसरं असं आहे की नागरिकांची अपेक्षा का आहे, तर नगरसेवक झाल्यानंतर हातामध्ये सोन्याचं कडं, रेब्यांचा वापर, हो, ती गाडी नाही, नाही. एवढी मोठी, हा तर नागरिक म्हणतात बाबा ज्याला आम्ही तुझ्या आयुष्यभर प्रगतीस कष्ट आम्हालाही. करतो. पण मुद्दा पण मला हे कौतुकास्पद वाटतं की आजच्या काळामध्ये हे उपक्रम म्हणजे तुमचा वाडेश्वर कट्टा असू देत किंवा सॅटर्डे क्लब म्हणजे काय तो तशा प्रकारचा क्लब नाही हा. म्हणजे हा एक वेगळा म्हणजे सगळ्या क्षेत्रातल्या चांगल्या लोकांनी एकत्र येऊन छान एकत्रित जेवण करणं आणि गप्पा, गप्पा निखळ करणे गप्पा. आणि सगळ्या कौतुक करणे. पक्षाच्या विचाराची माणसं हा. यांनी केवळ मैत्री म्हणून एकत्र येणं बरं. आणि आजच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे. आणि आज सगळ्या आपण वयोमानातले पुन्हा. काय स्तरावरती हे सगळं राजकारण गेलंय, कोण कुणाबद्दल काय शब्दांमध्ये बोलतोय, म्हणजे हे काही चांगलं नाही. म्हणजे पुढच्या पिढीला तुम्ही काय देतात. म्हणजे ठीक आहे तुम्ही तुमचा काळ झाला, पण आत्ताच्या पिढीतले किंवा आत्ताचे जे राजकारणी आहेत, नेते आहेत, जाहीर भाषणांमधून किंवा टी व्हीवरती काय माईक समोर आला की किंवा कुठे व्यक्त होताना ज्या पद्धतीनं बोलतात ना, हे अरुण, खूप वाईट. माझं म्हणजे व्यक्तिगत मत विचारशील तर येणाऱ्या पिढीला ही पिढी ऐकणारी पिढी नाही. ठीक आहे, तुमच्या काळामध्ये तुम्ही केलं असं म्हणणार आहे, तुमचं तुम्ही केलं, तुमचं तुम्ही. आता आम्हाला जे योग्य वाटतं तेच आम्ही करणार. नवीन पिढीला धाक नाही, कुठल्या प्रकारचं कोणाचा कंट्रोल नाही. राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सुद्धा नवीन पिढीवरती कंट्रोल नाही. त्याच्यामुळे नवीन पिढीला आमच्या वेळेस सारखं तुम्ही राजकारण करा
असं सांगणं आणि ते त्यांनी मान्य करणं शक्यच नाही. आणि आदर्श आता म्हणावा बदलत्या असं नाहीच आहे स्वरूपामध्ये ना. कालाय तस्मै नमा आता तुम्ही आलेल्या- पुराचं उदाहरण दिलं, त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना इतक्या गुडघाभर चिखलामध्ये इथे हो, आले आणि हो. लोकांना भाकऱ्या त्यांनी दिल्या. हो, हो. हे मला एक आजी सांगते मी पाहिलंय ना. की आता तुम्ही काय आदर्श ठेवणार हा प्रश्न आहे, आणि या सगळ्याचाही विचार व्हायला पाहिजे. नाहीतर नवीन पिढी जी आहे ना, ठीक आहे नवीन पिढी तुमचं ऐकणार नाही, पण एक घटक जो आहे मोठा की तो म्हणेल की आम्ही तुम्हाला क्षमा नाही करणार, कारण ह्या चुका तुम्ही करून ठेवल्यात. तुम्ही तुमची पुढची पिढी नीट घडवू शकला नाहीत, आणि त्या पुढच्या पिढीने हे पुढे वाहून नेणं अपेक्षित लोकं होतं. म्हणून एक बरं हा. का मगाशी अण्णा म्हणाले लोक दाखवतायत, हो सायलेंटली शांतपणे करतायत. मतदानाचा टक्का का घसरतोय एक्झॅक्टली. याचं किंवा- कारण म्हणजे लोकशाहीमध्ये लोक दाखवतायत नाराजी. हा, किंवा जर यापैकी 48% कुणीच नाही मतदान म्हणणं होतंय, जे आहे- 52% मतदान करत नाहीत. इट इज द इंडिकेशन. आणि तिथे जाऊनही पुन्हा तिथे जाऊनही नोटा म्हणजे तुम्ही कोणीच लायकीचे नाही आहेत, म्हणजे ते काय दोन्ही तुमची वेगळा लायकी विषय. दाखवून देतात. बेसिकली 50% लोक मतदानाला येत नाही, हा मोठा इशारा आहे सगळ्या राजकीय पक्षांना. सगळे प्रयत्न करतात हं, म्हणजे पन्ना प्रमुख, गटप्रमुख, हे प्रमुख, ते प्रमुख, तरी मतदार जर मतदानाला येत नसेल तर सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे. 42-45% लोक मतदानाला का येत नाहीत, याचं ज्या दिवशी मला आपण असं वाटतं, हे करतील, मला मला असं वाटतं typical खरी दिवाळी आपण साजरी करू. पुणेकर म्हणून माझा तिरकस रिमार्क असा आहे हा. की प्रत्येक निवडणूक ही दिवाळीच्या नंतर घ्यावी. म्हणजे दिवाळीमध्ये संपर्क जास्त होईल आणि शेवटी खाल्ल्या मिठाला जागून तो मतदार मत द्यायला तरी येईल किमान. असं मला एक पुणेकर म्हणून तिरकस त्या remark आहे. मतदाराचा आपण सन्मान ठेवूयात. आणि मुद्दा म्हणजे की जो मला खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक असं वाटतं की तुम्ही जे काही प्रयत्न करतात, जे काही एक परंपरा म्हणून तुम्ही जोपासली, मग वाडेश्वर कट्टा असू द्यात किंवा कुठेही वेगवेगळ्या पक्षाचे, म्हणजे कोण राष्ट्रवादीचे, कोण भाजपचे, कोण काँग्रेसचे आणि कोण कुठले, आणि तुम्ही आणि तुमचे सहकारी सगळे एकत्र येतात आणि हा गाडा पुढे वाहून नेतात. सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक चित्र आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही सॅटर्डे क्लब असो, वाडेश्वर कट्टा असो किंवा इतर, ह्या सगळ्यामध्ये आम्ही राजकीय चारित्र्य हे स्पष्टपणे जपलेलं आहे. निष्कलंक चारित्र्य आम्ही जपलेलं आहे आणि त्याचा हा परिणाम. आणि म्हणून या निमित्ताने- अस्सल फराळ आम्हाला या- म्हणजे या एक- निमि- म्हणजे या एक निमित्ताने- चकली, एक लाडू, एक करंजी असं सगळं अरुण, आज आपल्याला या इथे, निमित्ताने खायला आम्ही मिळालं. सर्व पुणेकरांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदो, अशाच प्रकारची आमची सगळ्यांची शुभेच्छा आहे आमच्या सगळ्यांनी. सर्वांच्या वतीनं आणि आमदार. ही दिवाळी साजरी करत असताना पूरग्रस्तांची आठवण ठेवा, ही आग्रहाची विनंती. मनपूर्वक धन्यवाद. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि यापुढे असंच येत राहा, आणि असंच आम्ही वातावरण बोलत राहा, आपल्याला आम्ही येत राहू. असंच वातावरण पुढच्या काळामध्ये Thank आपल्याला you पाहायला very- अनुभवायला thank you very मिळेल. much. याबद्दल खरोखर अशा अपेक्षा आशा बाळगूयात. आपले मनपूर्वक धन्यवाद.